आपण देवाच्या वचनाकडे आज बघणार आहोत. त्या अगोदर या आपण आपल्या माना नमूया परमेश्वराजवळ, स्वतःला नम्र करूया, प्रार्थना करूया की आज परमेश्वरानं त्याची अद्भुत वचन आज आम्हाला कळवावी. थँक्यू लॉर्ड, थँक्यू जीसस. धन्यवाद 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 धन्यवाद. पवित्र 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 अत्यंत पवित्र प्रेम स्वर्गीय पित्या, प्रभू येशूच्या प्रिय पवित्र नामामध्ये आज या सियोन मंडळीत आम्ही तुझे निवडलेले प्रियजन, तुझे स्वतःचे लोक, जग आणि जगातल्या गोष्टीपासून वेगळे केलेले, शिक्का मारलेले, तुझ्या स्वर्गाचे भागीदार असे पाचारलेले प्रियजन या नात्यानं स्वर्गीय देवा, आम्ही तुझ्या चरणाजवळ येशूच्या नावात येतो. आम्ही आभार मानितो की या पवित्र स्थानी येऊन आम्ही परमेश्वरा तुझ्या नावाचं स्तवन, धन्यवाद, महिमा आणि गौरव स्तुती स्तवनाद्वारे केला. प्रभू येशू, आठवडाभर सांभाळून तू आम्हाला कृपा पुरवलेली आहेस. या प्रियजनांनी प्रार्थना केल्या, विश्वास धरिला आणि बापा येशूराजा तुझ्या नावात जे जे मागितलं ते तू त्यांना दिलेलं आहेस. आज माझ्या बंधू बहिणींनी प्रभू येशू साक्षीच्या द्वारे तुझा उपकार मानलेला आहे आणि महिमा आणि गौरव तुला अर्पण केलेला आहे. अशा साक्षी त्यांच्या जीवनात घडू देत. जे जे येशू पित्या तुझ्याजवळ प्रार्थना करत आहेत त्यांना येशू तुझ्या कृपेनं तू पुरवठा कर माझ्या देवा. आज या मंडळीला आणि हा संदेश ऐकणाऱ्या प्रत्येकाला येशू तुझ्या कृपेची वृष्टी होऊ दे. नवा आशीर्वाद, नवा अनुग्रह, नवा अभिषेक प्राप्त होऊ दे. मी प्रार्थना करतो येशू पित्या, बायबल मधून तुझं गुज रहस्य आमच्या आत्मिक वाढीसाठी आणि आमच्या सर्व भरभराटीसाठी येऊ दे. आज वचन ऐकणाऱ्या प्रत्येकावर पवित्र आत्मा तू उतरून ये, प्रत्येकाला सामर्थ्य दे. अशक्तपण, सर्व प्रकारचं भय, चिंता, काळजी, दबाव, आजारपण येशूच्या नावात निघून जाऊ दे आणि प्रभू तुझा महिमा होऊ दे. येशूच्या नावाने मागतो, आमेन. प्रियानो, आज खरं तर फादर्स डे, पितृदिन म्हणून हा दिवस जगभर साजरा केला जातो. या फादर्स डेच्या सर्व पित्यांना आणि पित्यासारखंच काही माता देखील आपल्या लेकरांची काळजी घेतात. त्या तुम्हा सगळ्यांना या फादर्स डेच्या खूप खूप शुभेच्छा. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, आपण एक जन्मदाते आई वडील आहोत. आपण आपल्या लेकरांना जन्म दिलेला आहे. आपण त्यांना शिक्षण देतो, आपण त्यांना वस्त्र देतो, आपण त्यांना लागलेलं अन्न देतो आणि लेकरांच्या सर्व शारीरिक, बौद्धिक आणि आत्मिक वाढीकडे आपण लक्ष देत असतो. आणि त्यामुळं आपण आपल्या पोटच्या मुलांना नेहमी त्यांची बौद्धिक कशी वाढ होईल, त्यांची शारीरिक वाढ कशी होईल किंवा त्यांचं जीवन एक उत्तम आणि उत्कृष्ट कसं होईल याकडं आपण नेहमी लक्ष देतो. आणि हे चांगलं आहे प्रियानो, कारण दावीद राजा स्वतः म्हणतो, 5 संतती हे परमेश्वर दिलेलं धन आहे. पोटचं फळ ही परमेश्वरानं तुम्हाला मला दिलेलं देणगी आहे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून संतती ही आपली संपत्ती आहे. आज जगानं देखील तरुणांकडे विशेष त्यांच्याकडे लक्ष केंद्रित केलेलं आहे, कारण आजचे तरुणच आपल्या देशाला एका वेगळ्या दिशेकडे घेऊन जाऊ शकतात. आणि म्हणून प्रियजनांनो, शास्त्र देखील सांगतं, तरुण हे वीराच्या हातातील बाणांप्रमाणे आहे. आणि हा वीर प्रभू येशू ख्रिस्त आहे प्रियानो. आणि जेव्हा तुम्ही आणि मी आपली पुत्र आणि कन्या येशू ख्रिस्त या वीराच्या हातामध्ये देतो, तेव्हा तुमचे पुत्र आणि कन्या तीरासारखे वीराच्या हाती असतात. प्रेज द लॉर्ड. एका वीराच्या
पाठीवर एक भाता असतो, त्या भात्यामध्ये तीर असतात, त्याला बाण म्हणतात. आणि तो एक वीर त्या भात्यातील प्रत्येक तीराला एका विशिष्ट कामासाठी वापरतो. प्रियानो, आपला प्रभू येशू ख्रिस्त असा वीर आहे. जेव्हा तुम्ही आई वडील आहे ना, त्यानं आपले पुत्र, आपले कन्या त्या येशू ख्रिस्ताच्या हाती जन्मलेल्या त्या दिवसाच्या समर्पणापासून ते मुलाचं बरं वाईट त्यांना जेव्हा समजू लागतं आणि त्यांचा पश्चातापाचा बाप्तिस्मा करण्यासाठी तुम्ही त्यांना उत्तेजन देता, तेव्हा ती लेकरं परमेश्वर स्वीकारतो. तर शास्त्र सांगतं योहान 1:12 मध्ये, जितक्याने त्याचा स्वीकार केला तितक्याच म्हणजे त्याच्या नामावर विश्वास ठेवणाऱ्यास त्याने आपली मुले होण्याचा अधिकार. प्रियानो, तुम्ही मी जन्म दिला म्हणून आपण त्यांना आपली मुलं समजतो. त्या मला आई वडील म्हणून पप्पा मम्मी डॅडी मम्मी हाक मारतात. पण आज तुम्हासाठी एक आनंदाची गोष्ट आहे की प्रियानो, सृष्टीचा निर्माण करता जो परमेश्वर आहे, मनुष्याचा निर्माण करता जो देव आहे, त्या देवाने या संपूर्ण सृष्टीवर असणाऱ्या मानव जातीवर मनुष्य प्राण्यावर इतकं प्रीती केली की बायबल सांगतं देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्या पित्याच्या पुत्रावर म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. प्रियजनांनो, हे वचन फक्त पाठ करण्यापुरतं नाही, तर हे वचन आम्हाला त्याच्या परमेश्वराच्या पाठीमागून जाण्यासाठी, परमेश्वरावर प्रीती करण्यासाठी, परमेश्वरावर विश्वास ठेवण्यासाठी आणि आम्हाला नाशापासून वाचवण्यासाठी आणि सार्वकालिक जीवनामध्ये घेऊन जाण्यासाठी हे वचनच प्रियानो आम्हाला उत्तेजन देतं आणि कार्य करतं. आणि म्हणून आजचा संदेश ऐकत असताना तरुण माता पितानो, तरुण आणि तरुणीनो, माता पितानो, आज काळजीपूर्वक ऐका. आपला परमेश्वर हा आपला पिता आहे, तो आपला देव आहे, तो आमच्यावर प्रेम करतो, कारण आपण त्याची हस्तकृती आहोत, त्याच्या स्वतःचे निर्मिती आहोत. त्याने आम्हाला शरीर, जीव आणि आत्मा असं निर्माण केलेला. माझ्या बंधू आणि बहिणीनो, आज निराश होऊ नका, आनंदी व्हा, आशा धरा, विश्वास धरा की ज्या परमेश्वराने फक्त सृष्टी निर्माण केली आणि तो बाजूला सरला असं नाही. ज्या परमेश्वराने सृष्टी निर्माण करत असताना जो सूर्य निर्माण केला तो आजही प्रकाश देत आहे, वारा आजही वाहत आहे, नद्या, तलाव, सगळे जलस्तोत्र आजही त्यांच्या परमेश्वराच्या अधीन आहेत. परमेश्वरानं या सगळ्यांना तुमच्या आणि माझ्यासाठी त्यांना स्थिर केलेला आहे, स्थिरावलेला आहे. आणि म्हणून आज आनंदाची गोष्ट ही आहे प्रियानो की आपला पिता परमेश्वर हा निर्माण करता देव आहे. प्रेज द लॉर्ड. आपण त्याची निर्मिती आहोत आणि त्या परमेश्वरानं आम्हाला बायबल सांगतं आपला पुत्र येशू ख्रिस्त दिलेला आहे. आणि येशू ख्रिस्तानं आता आम्हाला त्याच्या नामावर विश्वास ठेवल्यामुळे आम्ही येशू ख्रिस्ताचे पुत्र आणि कन्या झालेला आहोत. आम्ही अंधारात होतो, आता उजेडात आलो, प्रकाशात आलो. आता तुम्ही आणि मी प्रकाशाचे पुत्र आणि कन्या आहोत. प्रेज द लॉर्ड. आम्ही सैतानाच्या स्वाधीन होतो, पण आता येशू ख्रिस्त या पुत्रानं आम्हाला मुक्ती दिलेली आहे. पापातून मुक्त केलेलं आहे, व्यसनातून मुक्त केलेलं आहे, जगाच्या चालीरीतीतून मुक्त केलेलं आहे आणि भ्रामक आणि भ्रम निराश करणाऱ्या गोष्टीतून मुक्ती दिलेली आहे. आणि त्यामुळे आनंदाची गोष्ट ही आहे की माझ्या बहीण भावानो, तोच प्रभू येशू ख्रिस्त जो देवाचा पुत्र आज तुमच्या आणि माझ्यासाठी तो पिता झालेला आहे, हे विसरू नका. बायबल सांगतो त्यानं आता आम्हाला दत्तक पुत्र आणि कन्या बनवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आता मी दासी नाहीये, जगाची गुलाम नाहीये. त्यानं आता आनंदाची गोष्ट तुम्हाला आणि मला आबा आणि बाप्पा म्हणण्याचा अधिकार दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून आनंद करा
आज अनेक लेकरं अनाथ पण आहेत या जगामध्ये, ज्यांना जन्म मिळाला परंतु आई वडिलांनी सोडलं. आज अनेक मुलं मुली आई वडिलांना अपघातामुळं अनेक संकटामुळे हरवून बसलेली देखील लेकरं आम्हाला या जगात पाहायला मिळतात. आज जर आम्ही अनेक देशांचा विचार केला, युद्ध प्रसंगामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले, कदाचित लेकरं वाचली असतील. भूकंप असेल, नैसर्गिक आपत्ती असेल, की प्रियानो आज आम्ही या जगामध्ये पाहतो अनेक लेकरं ममताहीन, पितृहीन, मातृहीन असे झालेले आहेत. पण आज तुम्ही धन्य आहात, हे विसरू नका की ज्या परमेश्वरानं येशू ख्रिस्त आम्हाला आपला पुत्र दिलेला आहे आणि तो पुत्र आम्हाला, तुम्हाला आणि मला पिता असा लाभलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आता तुम्ही अनाथ नाहीये, आता तुम्ही एकटे नाहीये, आता तुम्हाला जगानं किंवा नातेवाईकांनी किंवा आणि कुणी तर अंतर दिलं असेल, पण आज तुमच्यासाठी आनंदाची गोष्ट ही आहे की तुम्ही त्या पित्यावर, पुत्रावर, पवित्र आत्म्यावर विश्वास ठेवल्यामुळं आता तुम्ही त्याच्या जवळ आलेला आहात. प्रेज द लॉर्ड. तो तुमच्या जवळ आहे. येशू जगात आला, त्यानं प्रत्येकाला प्रेम दिलं, प्रत्येकाला जीवन दिलं, क्षमा केली. शेवटी तो वधस्तंभ मारला, पुरला आणि पुन्हा उठला आणि स्वर्गामध्ये पित्याच्या उजवीकडे आपलं सर्व कार्य आटपून गेला. पण तरीही त्याला आम्हाला अनाथ सोडलं नाही. तो म्हणतो माझं जाणं पित्याकडे गरजेचं आहे, मी नाही गेलो तर कैवारी तुम्हाकडे येणार नाही. प्रिय विश्वासणाऱ्या बहीण भावांनो, येशू ख्रिस्तानं आम्हाला दुसरा कैवारी म्हणजे पवित्र आत्मा दिलेला आहे, यासाठी की त्या पवित्र आत्म्यानं तुमच्या आणि माझ्या बरोबर सदा सर्व काळ राहावं. आणि तो पवित्र आत्मा जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तुम्हाला तो प्रार्थनेमध्ये सहाय्य करतो. जेव्हा तुम्ही उपासना करता तेव्हा त्या उपासनेमध्ये तो पवित्र आत्मा तुम्हाला अभिषेक करतो. जेव्हा त्याचं मार्गदर्शन मागता तेव्हा तो सहाय्य करतो. जेव्हा शास्त्र वाचता तेव्हा तो पवित्र आत्मा तुमच्याशी बोलतो. शास्त्रातल्या देवाच्या महान गूढ गोष्टी पवित्र आत्मा प्रगट करतो. पवित्र आत्मा हा एक व्यक्ती आहे, त्याचं स्वतःचं अस्तित्व आहे. जसं पित्याचं अस्तित्व आहे, येशूने ते कबूल केलं. येशू म्हणाला, ज्याने मला पाहिलं त्याने पित्याला पाहिलं आहे. मी आणि पिता एक आहोत. पिता माझ्यामध्ये आहे आणि मी पित्यामध्ये आहे. जर आम्ही विश्वासणारी मंडळ या नात्यानं हे कबूल करतो की पिता आणि पुत्र एक आहे, तर आम्ही हेही कबूल करून विश्वास धरायला पाहिजे की त्याच पुत्रानं येशू ख्रिस्तानं आम्हाला दुसरा कैवारी म्हणजे पवित्र आत्मा दिलेला. माणीवरल्या खोलीमध्ये जेव्हा 120 लोकांचा समुदाय एकत्र भक्ती करत होता, एक दिलानं एक जीवानं, होय ते अस्वस्थ झाले होते, होय ते भयभीत झाले होते, त्यांना दुःख झालं होतं की येशू आम्हाला सोडून पित्याकडे गेला. यहुद्यांच्या भीतीमुळे दारं बंद होती, तरी देखील काल शिवर काही का एक अद्भुत गोष्ट घडली. वर आकाशातून एक नाद आला, आवाज आला. अग्नीच्या जीवा प्रत्येकावर एक एक अशा बसल्या. पवित्र आत्म्याने ते भरले गेले. ते अन्य भाषात बोलू लागले, ते परमेश्वराचं स्तवन करू लागले, ते परमेश्वराचं महत्कृत्य गाऊ लागले. कोण आहे तो? माझ्या प्रियानो, तो देवाचा पवित्र आत्मा. आज आम्हाला एकटं वाटत नाही. याचं कारण की तुम्ही जेव्हा प्रार्थना करताना तो पवित्र आत्मा तुमच्यामध्ये उतरून येतो. जेव्हा तुम्ही उपासना करताना हात उंचावून सोर उंचावून, तेव्हा होली स्पिरिट पवित्र आत्मा तुम्हाला सामर्थ्याने भरतो. तुमच्या मुखात नवं गीत गातो, तुमच्या अंतकरणामध्ये एक नवा आनंद निर्माण करतो. जेव्हा तुम्ही आक्रोश करून रडता, अश्रू गाळता, तेव्हा देखील तो तुमचं सहाय्य करतो. मला आज आनंदाची गोष्ट सांगू द्या, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा हे त्रैक्य देव आहे. आणि म्हणून आज तुम्ही आणि मी तसं शरीर, जीव आणि आत्म्यामध्ये आहोत. प्रियानो, आम्हाला त्रैक्य देवाची गरज आहे. तो पिता स्वर्गामध्ये आहे, पुत्राला पृथ्वीवर पाठवलं, पुत्राने सर्व कार्य केलं आणि तो पित्याच्या
उजवीकडे गेलेला आहे, बसलेला आहे, तिथून तो येणार आहे. पण तोपर्यंत त्यानं पवित्र आत्मा या जगाला कैवारी असा दिलेला आहे. आणि जोपर्यंत हा पवित्र आत्मा आहे तोपर्यंत देवाची कृपा आहे. आणि म्हणून विश्वास करा बहीण भावांनो, या कृपेच्या काळामध्ये आज आम्ही जगत असताना शास्त्र वाचन, प्रार्थना, भक्ती, अर्पण, साक्ष देणं, सुवार्ता सांगणं, अश्रू गाऊन प्रार्थना करणं, एकमेकावर प्रीती करणं, देवाच्या आज्ञा पाळणं, या सगळ्या गोष्टी होऊ द्या, सर्व व्यवस्थित होऊ द्या. म्हणून शास्त्र सांगतं संदेशाचा धिक्कार करू नका, पवित्र आत्म्याला विझवू नका, तर आणि पवित्र आत्म्याला खिन्न पण करू नका. प्रेज द लॉर्ड. प्रियजनांनो, यहूदाच्या पत्रामध्ये पुन्हा एक वार आज आपण थोड्या वेळामध्ये त्याच्यामध्ये जे रहस्य आणि प्रगटीकरण नव्यानं परमेश्वर मला प्रगट केलेलं आहे. आज यहूदाचं पत्र, त्याच्यामध्ये एकच अध्याय आहे आणि त्याला एकूण 25 वचनं आहेत. थोडक्यामध्ये आपण ते आज प्रगटीकरण शिकणार आहोत. यहूदाचं पत्र 1 ते 25 या अध्याय वचनं आहेत. परंतु आज परमेश्वर याद्वारे आम्हाशी काय बोलतो पहा. नमस्कार. यहूदाचं पत्र. नमस्कार. देव पित्याच्या ठाई प्रिय आणि येशू ख्रिस्तासाठी राखून ठेवण्यात आलेले असे जे पाचारलेले लोक यास, येशू ख्रिस्ताचा दास व याकोबाचा बंधू यहूदा याच कडून दया, शांती व प्रीती तुम्हास विपुल मिळो. प्रगटीकरणाच्या पुस्तकाच्या अगोदर, प्रगटीकरणाचं पुस्तक पवित्र शास्त्रातलं शेवटचं पुस्तक आहे आणि त्याच्या अगोदर यहूदाचं पत्र आहे. प्रियजनांनो, पवित्र शास्त्रातलं प्रत्येक पुस्तक जरी एखाद्या सेवकानं, संदेशानं किंवा आत्म्यानं लिहिलं असेल तरी लक्षात ठेवा, देवाच्या आत्म्यानं प्रेरित झालेल्या लोकांनी देवाचा हा सांगितलेला संदेश आहे. प्रेज द लॉर्ड. आता इकडे लक्ष द्या. या ठिकाणी बायबल काय सांगतं? देव पित्याच्या ठाई प्रिय आणि येशू ख्रिस्तासाठी राखून ठेवण्यात आलेले असे जे पाचारलेले लोक यास. हा संदेश कुणासाठी आहे? आज हे पत्र जे लिहिलेलं आहे यहूदानं, हा मूळ लेखक कोण आहे? कोण पवित्र आत्म्याने भरून लिहित आहे मंडळीला? तर त्या ठिकाणी म्हणत आहे येशू ख्रिस्ताचा दास व याकोबाचा बंधू यहूदा यास कडून. काय काय का हा यहूदा कोण आहे? तर तो प्रथम स्वतःची ओळख देताना काय म्हणतो? मी प्रभू येशू ख्रिस्ताचा दास. कान इकडे असू द्या. मी कोण आहे? मी प्रभू येशू ख्रिस्ताचा दास. परंतु त्याला जोडून तो म्हणतो मी याकोबाचा बंधू. येशू ख्रिस्त, योसेफ आणि मरिया यांना देवानं देवदूत पाठवून मरियाला सांगितलं की तू गरोदर होशील, पुत्र प्रसवशील, त्याचं नाव येशू ठेव. तोच आपल्या लोकांना पापापासून तारील. होय, ती म्हणाली मला पुरुष ठाऊक नाही, हे कसं होईल? परंतु त्यावेळेला बायबल सांगतं देवाचे देवदूत त्याला काय म्हणाले? परात्पर परमेश्वरची शक्ती तुझवर येईल, ती छाया करेल तुझवर. या करता जो जन्मेल त्याला परात्पराचा पुत्र म्हणतील. प्रियजनांनो, बऱ्याच काही गोष्टी मानवी बुद्धीला या मॉडर्न ऍडव्हान्स जगात राहत असताना आम्हाला पटत नाहीत. पण बऱ्याच काही गोष्टी आम्ही सहजगत्या स्वीकारतो. म्हणजे प्रियानो, देवाचं वचन हे सत्यच आहे. देव सत्यच आहे. लबाड आहे तो सैतान. तो फक्त लबाड नाही तर तो लबाडाचा बाप आहे. आज माझ्या प्रियजनांनो, परमेश्वराने जेव्हा हा निरोप मरियाला पाठवला, होय मरिया कुमारी होती, पुरुष ठाऊक नव्हता, तिने सत्य सांगितलं. परंतु एक सत्य त्या पलीकडलं तिच्याकडे आलं आणि ते म्हणजे हे होतं, परात्पराची शक्ती तुझवर छाया करेल. या करता जो जन्मेल त्याला परात्पराचा पुत्र म्हणतील. त्याच्या राजासनाचा अंत होणार नाही. तो याकोबाच्या सिंहासनापासून राज्य करेल. या गोष्टी अशा आहेत प्रियानो की ज्या या जगाला थक्क करणाऱ्या आहेत.
आणि म्हणून त्यावेळेला हेरोद राजा पण थक्क झाला. यरुशलेम घाबरलं. असा कोण राजा जन्माला येणार आहे? असा कोण देव जन्माला येणार आहे? प्रियजनांनो, आज देखील हे जग एका बाजूला येशू ख्रिस्ताच्या येण्याची वाट विश्वासणारे पाहत आहेत. येशू ख्रिस्ताचा जो तारणाचा गोड आनंदाने अनुभव जग घेत आहे. येशू ख्रिस्ताच्या द्वारे अनेक लोकांना पापक्षमा, रोगमुक्ती, जीवन मिळत आहे. आज हे जग येशूच्या मागून चाललेलं आहे. परंतु दुसऱ्या बाजूने सैतान या जगाला फसवत आहे. अनेक लोक जिवंत देवाची ओळख होऊन पण, आशीर्वाद मिळून पण, सत्य समजून पण अजून सत्य शोधत आहेत. हॅलो माझ्या प्रियानो, बायबल सांगतं सत्य काय आहे? एकच देव आहे, हे सत्य आहे. देव आणि मनुष्य यामध्ये येशू ख्रिस्त मध्यस्थ आहे, हे सत्य आहे. त्याचं वचन सत्य आहे, त्याचा आत्मा सत्याचा आत्मा आहे. विश्वासाला बहीण भावानो, आज काळजीपूर्वक ऐका. आज तुम्ही आणि मी धन्य का आहोत, आशीर्वादित का आहोत? कारण तुम्ही एकच देव आहे यावर विश्वास ठेवलेला आहे. देव आणि मनुष्य यामध्ये येशू मध्यस्थ आहे यावर विश्वास ठेवलेला आहे. देवाने जे वचन आम्हासाठी राखून ठेवलेलं आहे, दिलेलं आहे, हे बायबल हे सत्याचं वचन आहे, हे तुम्ही स्वीकारलेलं आहे. आणि देवाने दिलेला येशू ख्रिस्तानं दुसरा जो कैवारी आहे, तो पवित्र आत्मा आज तुम्हाला आणि मला लाभलेला आहे. तो आम्हाला मार्गदर्शन करतो प्रार्थना करण्यास, तो आम्हाला सहाय्य करतो उपासना करण्यास, तो आम्हाला सहाय्य करतो निर्णय घेण्यास, तो आम्हाला सहाय्य करतो देवाच्या सानिध्यात जाण्यास. आणि तो होली स्पिरिट पवित्र आत्मा आम्हाला पवित्र ठेवतो, पवित्र वागणूक करण्यास सहाय्य करतो, आम्हाला पवित्र जीवन जगण्यास सहाय्य करतो. जग आणि जगातल्या गोष्टीवर त्याच्यावर विजय पावण्यास तो पवित्र आत्मा सहाय्य करतो. प्रेज द लॉर्ड माझ्या प्रियानो. आणि म्हणून आज आम्ही विजयी आहोत, आम्ही आशीर्वादित आहोत. प्रियजनांनो, हा यहूदा, जसं बायबल सांगतं की देवाने त्या मरियेला सांगितलं येशूचा जन्म तुझ्या पोटी पवित्र आत्म्याने होणार. आणि दुसऱ्या बाजूला योसेफ तिला सोडण्याच्या नादात होता, कारण ती वागदत झाली होती. परंतु स्वप्नात असताना देवाने त्यालाही प्रगट केलं देवदूताने, योसेफा तू आपली स्त्री मरिया हिला स्वीकारायास अनादर करू नको. तिच्यातही जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे. प्रेज द लॉर्ड. देव आम्हाला कन्फर्मेशन देतो. जर माझ्या बहिणी, जर माझ्या बंधू, परमेश्वराने तुला तारणाचं कन्फर्मेशन दिलेलं आहे, तर तारणाबद्दल संशय बाळगू नकोस. जर परमेश्वराने तुला प्रार्थनेद्वारे, वचनाद्वारे, सेवकाद्वारे कन्फर्म झालेलं आहे की तुमच्या पापांची क्षमा झालेली आहे, तर पुन्हा पापाची भीती बाळगू नको. जर परमेश्वराने तुम्हाला तुमच्या घराण्याचं तारण झाल्याचं खात्री कन्फर्मेशन दिलेलं आहे, तर पुन्हा तारण हरवू नका. जर परमेश्वर तुम्हाला लाभलेली लेकरं, संतती, स्त्री, मुलं किंवा मुली, परमेश्वर तुम्हाला धन देणगी दिलेलं आहे याची जर तुम्ही साक्ष दिलेली आहे, खात्री आहे, तर पुन्हा एक त्या लेकरांबद्दल तुम्ही संशय बाळगू नका. परमेश्वर त्या लेकरांना वाढवेल, परमेश्वर तुमच्या घराचं तारण टिकवून ठेवेल. तर परमेश्वर तुम्हाला एक चांगला उद्योग, नोकरी दिलेला आहे, तर प्रियानो विश्वासाने आणि प्रार्थनापूर्वक ते करत राहा. परमेश्वर तुमच्या उद्योगाला, व्यवसायाला, नोकरीला आशीर्वाद देईल. विश्वासानं प्रार्थनापूर्वक करत राहा. मुलांच्याकडे लक्ष द्या, पत्नीवर प्रीती करा, पतीच्या अधीन राहा, मंडळी राहा. मंडळीमध्ये परमेश्वर जे देतो ते टिकून राहणार देतो. प्रेज द लॉर्ड. कोणी तुमचं हिरावून येणार नाही. योसेफाला, मरियेला खात्री झाली आमच्या घरामध्ये तो तारणारा जन्मलेला आहे, आणि म्हणून त्याने येशूकडे लक्ष दिलं. बायबल सांगतं त्यानंतर मरियेला योसेफापासून शारीरिकरित्या 4 पुत्र आणि काही स्त्रिया, कन्या झाल्या. आणि त्यामध्ये हे 4 पुत्र कोण होते? ज्याला माहित आहे तरी फक्त हात वरती करा. कोण सांगू शकेल का? 2 व्यक्ती. ठीक आहे, 2 व्यक्ती सांगत आहेत. प्रियजनांनो, पहिला कोण आहे? याकोब. दुसरा यहूदा. तिसरा योसे आणि शिमोन. याकोब, योसे, शिमोन आणि यहूदा. काळजीपूर्वक ऐका, या 4 पुत्रांपैकी हा यहूदा
येशूचा बंधू आहे, परंतु तो अगोदर स्वतःला समर्पण करताना तो काय म्हणतो, मी प्रभू येशू ख्रिस्ताचा दास. आणि मग तो संदर्भ नातं सांगतो, मी याकोबाचा बंधू. प्रिय विश्वासार्ह बहीण भावानो, तुम्ही परमेश्वराशी नातं सांगत असताना, मी देवाचा मोठा सेवक, मी देवाचा लय मोठा विश्वासणारा, मी मंडळीतला मोठा, मी मोठ्या देवाचा सेवक आहे, एवढं बस आहे. प्रेज द लॉर्ड. मी माझ्या जिवंत देवाचा मी विश्वासणारे सहकारी किंवा बहीण किंवा बंधू आहे म्हणा. तुमचं नातं ख्रिस्ताबरोबर असू द्या. ख्रिस्ताला मोठं किंवा उंच करा, स्वतःला करू नका. प्रेज द लॉर्ड. येशूने स्वतः म्हटलेलं आहे, जो स्वतःला उंच करीतो तो नमवला जाईल, परंतु जो येशूला उंच करतो, जो येशूला उंच करतो तो त्याला देव उंच करतो. काळजी बरं काय का, हा भाऊ स्वतःला येशूचा दास समजत आहेच तो, आणि तो म्हणतो मी याकोबाचा बंधू आहे. आता बघा, यामध्ये हा परिचय देत आहे. आज हे वचन तुम्हाकडे येत असताना या जगामध्ये प्रियानो, तुमचा आणि माझा परिचय घरातल्यांबरोबर, मंडळीमध्ये, समाजामध्ये, कामाच्या ठिकाणी असाच असायला पाहिजे की मी परमेश्वराचा सेवक आहे, सेविका आहे, मी जिवंत देवाचं लेकरू आहे, मी विश्वासणारा बंधू आहे किंवा बहीण आहे. माझ्या विश्वासणाऱ्या बहीण भावानो, आज तुमची ओळख परमेश्वराला झालेली आहे. आज या जगाला देव तुमची ओळख करून देत आहे. ही माझी कन्या आहे, हा माझा बंधू आहे, पुत्र आहे, ही माझी मंडळी आहे, हे माझे स्वतःचे लोक आहेत. प्रियजनांनो, येशू ख्रिस्तानं तुमची आणि माझी ओळख या जगाला द्यावी, या जगाच्या अधिपती जो सैतान त्याला द्यावी, ही नितांत गरज आहे. त्याशिवाय तुमच्या आणि माझ्यावर, तुमच्या आणि माझ्या परिवारावर, तुमच्या आणि माझ्या लेकरावर, तुमच्या आणि माझ्या हातच्या कामावर, वैवाहिक जीवनावर, कौटुंबिक जीवनावर आघात करणारा सैतान हरला जाणार नाही. प्रेज द लॉर्ड. विश्वासार्ह बंधू आणि बहिणींनो, येशू ख्रिस्ताशी एक नातेसंबंध जपा. नेहमी म्हणा, येशू मी तुझा नम्र मुलगा आहे, मुलगी आहे, मी तुझा नम्र सेवक आहे, सेविका. आम्ही तुझं कुटुंब आहोत प्रभू येशू. आम्ही विश्वासणारे लोक आहोत प्रभू. आम्ही सियोन मंडळी म्हणून तुझे स्वतःचे लोक आहोत प्रभू. आम्ही उपासक आहोत, आम्ही आराधक आहोत, आम्ही प्रार्थना करणारे, भक्ती करणारे, आम्ही तुला अर्पण देणारे आहोत. ही ओळख असू द्या. याच्या हात आल्यानंतर तुमचं पद बाहेर काय आहे, डॉक्टर, नर्स, इंजिनियर नाही. इथं आपण सगळेजण एकमेकाचे विश्वासणारे बंधू आणि बहिणी आहोत. प्रेज द लॉर्ड. टाळ्या वाजवून देवाला धन्यवाद. होय, आम्ही विश्वासणारे बंधू बहिणी आहोत, परंतु आम्ही देवाचं शरीर म्हणून इथे येतो, अवयव म्हणून येतो. म्हणून विश्वासणारे बंधू आणि बहिणींनो, या यहूदाकडून शिकूया. प्रत्येकाच्या मुखात हे पाहिजे की मी देवाचा दास आहे. प्रेज द लॉर्ड. मी परमेश्वराचा सेवक आहे. माझा परिवार परमेश्वराने निवडलेलं कुटुंब आहे. आम्ही तारण पावलेले लोक आहोत. आम्ही नम्र मनाचे लोक आहोत. आम्ही आशीर्वादित लोक आहोत. आम्ही सियोन मंडळीचे लोक आहोत. हॅलो, बरेचदा काय होतं, आम्ही जगाचा व्यापार, उद्योग, जगाच्या गोष्टी करत असताना चर्चमध्ये एक दिलानं, एक जीवानं, एक मनानं यायला कधी कधी आम्हाला सैतान येऊ देत नाही. हॅलो, आमचं नातं देवाबरोबर, पास्टरांबरोबर, मंडळीतील बहीण भावांबरोबर जडलं पाहिजे, पवित्रतेनं, धार्मिकतेनं, एक दिलानं. हॅलो, हे जोपर्यंत जडत नाही तोपर्यंत आम्हाला लाभ, तोपर्यंत आम्हाला उत्तर प्रार्थनेचं मिळत नाही. प्रेज द लॉर्ड. हॅलो, म्हणून तुमच्या मुखाची कबुली, तुमच्या अंतर्गत विश्वास फार महत्वाचा आहे. जेव्हा तुम्ही घरी प्रार्थना करता, जेव्हा मंडळीत प्रार्थना करता, जेव्हा इतरांना तुमचा परिचय देता, तेव्हा तुम्ही म्हणा, आम्ही जिवंत देवाचे लोक आहोत, आम्ही परमेश्वराचे विश्वासणारे आहोत, आम्ही परमेश्वराचे स्वतःचे लोक आहोत. माझं घरानं तारण पावलेलं आहे. होय, आम्ही ख्रिस्ती आहोत. होय, आम्ही ख्रिस्ताचे विश्वासणारे आहोत. त्यात धर्म महत्वाचा नाही.
कुणी पुढचा प्रश्न कधी विचारला, तुझ्या दाखल्यावर काय आहे, तुझी जात कोणती, तुझं काय, तिकडे जायचं नाही म्हणायचं. प्रेज द लॉर्ड. तिकडे जायचं. तर बायबल सांगतो अब्राहमाने देवावर काय ठेवला? विश्वास ठेवला. हे त्या अब्राहमाला नीतिमत्वाचं गणलं गेलं. म्हणून अब्राहम हा विश्वासाचा पिता आहे. अब्राहम नीतिमत्वाचा पिता आहे. हॅलो, कालशिप्र काही का मंडळी हो, अब्राहमाने परिस्थिती काय होती अब्राहमाची? निपुत्रिक, वयोवृद्ध झाला होता. आणि अशा वेळेला देवाचं वचन वाणी त्याच्याकडे आले, अब्राहमा तो आपला देश, गणगोत्र, आपले लोक सोडून मी सांगतोय त्या देशाचं, मी तुला आकाशातल्या तारे वाळूच्या कणा इतकी संतती देईन. अब्राहमाने देवावर विश्वास ठेवला. आणि बायबल सांगतं अब्राहमाचा तो विश्वास देवानं कशात बदलला? नीतिमत्वामध्ये, धार्मिकतेमध्ये. इंग्लिश मध्ये त्याला रायचियसनेस म्हटलेलं आहे. विश्वासरा बहिणी, बंधूंनो, जेव्हा तुम्ही देवासाठी त्याची वाणी ऐकून, त्याचा संदेश ऐकून, त्याचं वचन ऐकून परमेश्वराच्या मागून जाण्याचा, प्रार्थनामय जीवन, भक्तीचं जीवन, मंडळीतलं जीवन, सुवार्तेचं जीवन, धार्मिकतेचं जीवन, चांगलं जीवन, नीतिमत्व, पवित्रतेचं जीवन जगण्याचा एक निर्णय घेताना मी तुम्हाला सांगतो तो तुमच्या आयुष्यातला एक चांगला निश्चय आणि निर्णय असतो. प्रेज द लॉर्ड. काहीच कमी पडणार नाही हो. संतती पण मिळेल आणि संपत्ती पण मिळेल. प्रेज द लॉर्ड. आज मी जो तुम्हाला उभा आहे तो विश्वासाचं जीवन जगणारा हा सेवक आहे. मग अब्राहम इस्रायल तिकडं जन्माला, आमचं काय? बायबल सांगतं अब्राहमाचा देवावरला विश्वास अब्राहमाला नीतिमत्वाचं गणलं गेलं. अब्राहमाला विश्वासाचा पिता म्हटलेलं आहे. पण आज तुमच्यासाठी आनंदाची बातमी ही आहे की तुम्ही आणि मी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यामुळं तुम्हाला आणि मला येशू ख्रिस्तामधलं नीतिमत्व, येशू ख्रिस्तामधलं पावित्र्य आणि ख्रिस्ताची धार्मिकता मिळालेली आहे. प्रेज द लॉर्ड. टाळ्या वाजवून देवाला धन्यवाद. माझ्या बंधू, येशू ख्रिस्तावर तुम्ही विश्वास ठेवल्यामुळं फक्त त्याची मुलं, पुत्र आणि कन्या झालेला नाही, येशू ख्रिस्ताची धार्मिकता तुम्हाला मिळालेली आहे. येशू ख्रिस्ताचं नीतिमत्व तुमच्यामध्ये आलेलं आहे. तर बायबल सांगतो जितक्याने येशू ख्रिस्ताला परिधान केलेलं आहे जितक्याने येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे तितक्याने येशू ख्रिस्ताला परिधान केले. हॅलो, जेव्हा एक स्त्री चांगली साडी तिला आवडते तेव्हा ती परिधान करते आणि मग ती त्या साडीमध्ये सुंदर दिसते, ती त्या साडीमध्ये उठून दिसते, ती त्या साडीमध्ये छान दिसते. माझ्या प्रियानो, येशू ख्रिस्ताला आम्ही जेव्हा त्याच्या नामावर विश्वास ठेवतो, देव म्हणून मुक्तीदाता, तारणारा, सहाय्य करणारा, माझा ऐकणारा, मला सत्यात प्रीतीत चालवणारा, माझ्या आयुष्यभर सांभाळ करणारा, जेव्हा तुम्ही विश्वास ठेवता ना तेव्हा त्या विश्वासामध्ये पाऊल गलती करायच्या मंडळीत म्हणतो 3:6 मध्ये जितक्याने येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला त्याने येशू ख्रिस्ताला परिधान केलेलं आहे. आणि येशू ख्रिस्तामध्ये असणार ते काय काय परिधान मिळतं? तारणाचं वस्त्र आम्ही परिधान करतो, जीवनाचं वस्त्र परिधान करतो, सार्वकालिक जीवनाचं वस्त्र आम्हाला मिळतं. प्रेज द लॉर्ड. एकदा का येशू ख्रिस्ताने आम्हाला हे सगळं हा अंगरखा घातला ना, हा आम्हाला वस्त्र दिलं ना, कोणी काढून घेणार नाही आणि कोणी तुमच्या जवळ पण येणार नाही. प्रेज द लॉर्ड. प्रियजनांनो, म्हणून हे हा यहुदा स्वतःला नम्र करून म्हणतो, मी येशू ख्रिस्ताचा दास, मी याकोबाचा बंधू. आज मंडळी हो, परमेश्वराला हीच आशा आहे आमच्याकडून की आम्ही या जीवन प्रवास जगत असताना शेवटपर्यंत माझं पद कोणतं आहे? मी इंजिनियर आहे, मी डॉक्टर आहे, मी लय हुशार आहे, मी लय श्रीमंत आहे, मी एवढ्या जमिनीचा मालक आहे, माझं एवढं आहे, काही नको. आयुष्यभर एक लक्षात ठेवा की तुमच्या मुखाची कबुली की मी देवाचं मूल आहे, मी जिवंत देवाचा सेवक आहे.
माझा परिवार तारण पावलेला आहे. आम्ही नम्र मनाचे लोक आहोत. एवढं देवाशी नातं ठेवा माझ्या प्रियानो. आणि मग दुसरं नातं, होय मी सिंहल मंडळीमध्ये आहे, होय ते पास्टर आमचे आहेत, होय ते बंधू माझा बंधू आहे, होय ते बहीण माझी बहीण आहे. त्यानं सांगितलं ना याकोबाबरोबरचं नातं. प्रेज द लॉर्ड. लाजू नका काही बंधूवर बहिणीवर तुमचं नातं सांगायला. पास्टर आमचे पास्टर आहे म्हणायला. माझ्या प्रियानो, हा शेवटी काय म्हणतो दुसऱ्या वचनात, दया, शांती व प्रीती तुम्हास विपुल मिळो. पत्र लिहिताना तो काय म्हणत आहे? परमेश्वराची दया, प्रभू येशू ख्रिस्ताची शांती आणि पवित्र आत्म्याची रोज प्रीती, रोज प्रीती, रोज प्रीती तुम्हाला विपुल मिळो. या लेखणीमध्ये ना आत्मा आहे बरं का, आशीर्वाद आहे बरं का. एखादी गोष्ट नाही समजली ना पुन्हा पुन्हा वाचत चला. जेव्हा तुमचं मुख वाचतं 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 तेव्हा ते कबुली आहे. म्हणून योहानाच्या पत्रामध्ये लिहिलंय, येशू देवाचा पुत्र आहे असा जो कोणी मुखानं कबूल करतो त्याच वाचून जगावर कोण विजय मिळव. प्रेज द लॉर्ड. तुम्ही जेव्हा म्हणता ना येशू देवाचा पुत्र आहे, तेव्हा तुमच्या मुखाची कबुली तुम्हाला जगत असताना या जगात विजय देते. प्रेज द लॉर्ड. मुखाची कबुली फार महत्वाची आहे. म्हणून तो पत्र लिहिताना काय म्हणतो? देवाची दया, प्रभू येशूची शांती आणि पवित्र आत्म्याची विपुल प्रीती तुम्हाबरोबर असो. आता यानं हा बोध काय केलेला आहे? प्रिय बंधूंनो, आपल्या सर्वसाधारण तारणाविषयी तुम्हास लिहावायची मला मोठी आस्था लागली होती. तारणाविषयी प्रियानो, या जगातला सगळ्यात मोठा चमत्कार कुठला असेल ना? ताप गेला, आजार गेला, संकट गेली, अनेक प्रकारच्या समस्या गेल्या. आपण म्हणतो चमत्कार झालाय माझ्या जीवनात. माझ्या जीवनात काय झालाय? चमत्कार झालाय. मी पापामध्ये होतो, मला पापांची क्षमा मिळाली. हॅलो. मी व्यसनामध्ये होतो, मला व्यसनातून मुक्ती मिळाली. मी गरिबीमध्ये होतो, माझा नको तिकडे पैसा जात होता, मला देवाची ओळख झाली आणि माझी गरिबी निघून गेली. चांगली गोष्ट आहे. हॅलो. काळजी बरं काही का? आजारातून लोक मुक्त होत आहेत, पापातून मुक्त होत आहेत, व्यसनातून मुक्त होत आहेत, चेटकी तंत्र मंत्रातून लोक मुक्त होत आहेत. पण या सगळ्यांपेक्षा आदामामुळं, त्याच्या आज्ञाभंगामुळं या जगामध्ये जे मरण आलेलं आहे आणि जे दुसरं मरण अग्नी आणि नरकाचं आहे, प्रत्येक मनुष्यासाठी बायबल मध्ये लिहिलं आहे. परंतु विश्वास न ठेवणारे म्हणजे बेकड, विश्वास न ठेवणारे, अमंगल, खून करणारे, जारकर्मी यास अग्नी व गंधक याच्या सरोवरात वाटा मिळेल. हे दुसरं मरण आहे. या जगामध्ये दोन भयानक गोष्टी आहेत. काळजी बरं काही का? एक, जे जगात जन्माला आलेले आहेत ते सगळे मरणार आहेत. हॅलो. मरण कुणालाच नको आहे हो. मी तर म्हणतो मरण देवापासून नव्हतं हो. आणि त्याच्यानंतर एक मरण आहे. प्रकटीकरण 2:22 मध्ये लिहिलेलं आहे, परंतु भेकड, विश्वास न ठेवणारे, अमंगल, खून करणारे, जारकर्मी, चेटकी, तंत्रमंत्र करणारे यांना अग्नी व गंधकाराच्या सरोवरात वाटा मिळेल. दुसरं मरण आहे. विश्वासाला बहीण भावांनो, म्हणून आम्हाला या दोन प्रकारच्या मरणातून हॅलो विजय मिळवायचा आहे. दोन प्रकारच्या. यशाचं पुस्तक 25वा अध्याय, यशाचं पुस्तक 25वा अध्याय आणि 25वा वचन लवकर वाचा. नाही काय? यशिया 24:8, 25:8 आहे की, क्षमा करा, 25 अध्याय 8वं वचन. तो म्हणजे परमेश्वर. काळजी बरं काय का? यशिया 25:8 मध्ये काय लिहिलंय? परमेश्वर मृत्यू कायमचा नाहीसा करतो
प्रभू परमेश्वर सर्वांच्या मुखावरील अश्रू पुसतो. परमेश्वर कसा आहे तर तो अखिल पृथ्वीवरून आपल्या लोकांची अप्रतिष्ठा दूर करतो. एक भविष्यवाणी 2000 वर्षापूर्वी यशायाच्या पुस्तकात काय झाली की प्रभू परमेश्वर मृत्यू कायमचा नाहीसा करीतो. हॅलो. आणि हा मृत्यू नाहीसा करण्यासाठी जो मृत्यू कधी आला आदामाद्वारे जगामध्ये मृत्यू आला. आदामानं देवाविरुद्ध वागला, देवाचं आज्ञा मोडली आणि त्याच्यामध्ये मृत्यू आला. आणि तो मृत्यू बायबल सांगतो रोमकरांच्या पत्रामध्ये एकानं पाप केल्यामुळं या जगात मृत्यू आला आणि त्यामुळे सगळे जण जगात काय करत पापी ठरलेले. म्हणून आदामाच्या द्वारे आलेला मृत्यू आम्ही येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही मृत्यूवर विजय मिळवू शकतो. प्रेज द लॉर्ड. इब्री लोकासपत्र 2 अध्याय 14 वचन काय सांगतं बघा. इब्री 2:14. आदामाद्वारे आलेला मृत्यू आम्ही कसं त्या मृत्यूतून आम्ही मुक्त होऊ शकतो. इब्री 2:14. ज्यार्थी म्हणजे तुम्ही आणि मी जगातले लोक एकाच रक्त मांसाची होती, आपण सगळे एकाच रक्त मांसाचे आहोत होतो. त्या अर्थी तोही त्यांच्यासारखा, तोच म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आमच्यासारखा या जगातील लोकांच्या सारखा रक्त मांसाचा झाला. येशू कसा झाला जगात जन्माला आला? रक्त मांसाचा असा जगात जन्माला आला. कालची प्रकार आहे का? सर्वांचा कान या वचनाकडे असू द्या. हा. यासाठी की येशू ख्रिस्त रक्त मांसाचा कशासाठी झाला? यासाठी की मरणावर धनीपण करणारा मरणावर धनीपणा करणारा म्हणजे सैतान याला आपल्या या जगामध्ये जो सैतान मृत्यू घेऊन आलेला आहे. हॅलो. या मरणावर धनीपणा करणारा जो सैतान याला आपल्या मरणानं वधस्तंभावरती मी मरावं म्हणून येशू ख्रिस्त आला. आपल्या मरणानं त्या सैतानाला जो सैतान जगात मृत्यू घेऊन आला त्याला नाहीस करावं म्हणून येशू ख्रिस्त या जगात रक्तमांसाचा झाला. प्रेज द लॉर्ड. कालची प्रकार आणि कुणासाठी? आणि जे मरणाच्या भयाने जरा रिपोर्ट असा आला, जरा रिपोर्ट तसा आला, जरा इथं दुखलं, जरा तिथं दुखलं, तिला तसं झालं, मला पण आता होतोय काय, तो अटॅक न गेला मी पण जातोय काय, हॅलो तिथं तसं झालंय, आमचं काय होणार, पाऊस अजून पडला नाही, दुष्काळ येतोय काय, आता मरतोय काय, कोविड ना अगोदर वाट लागली, आता काय पाणी 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 पण नाही. आता अनेकांच्या डोक्यामध्ये वेगवेगळे विचार आहेत आहे का नाही? धरण आटले, नद्या आटल्यात, प्रेम तर अगोदरच आटून गेलंय. प्रेज द लॉर्ड. राहिलंय का प्रेम? माया नाही झालेलं. माया आहे पण ती पैशाची आहे. प्रेज द लॉर्ड. लोक मायावर, धनावर प्रेम करत आहेत, पैशावर प्रेम करत आहेत. आणि म्हणून मरणापेक्षा वाईट गोष्ट जगात कुठली आहे तर मरणाचं भय. हॅलो, बरोबर आहे ना? फिअर ऑफ डेथ. अनेक लोकांना दुसऱ्याचं ऐकलं की धडकन बसते आपल्याला, ऐकलं नाही? चालतं बोलती नका, मग आपण दुसऱ्या दिवशी लगेच व्यायामला जाऊ, वॉकिंगला गेलं पाहिजे, मग त्या रात्रीच आम्ही जेवण तेवढं कमी करतो, आणि आता डाएटिंग केलं पाहिजे, मी आता जास्त काही खाणार, किती लगेच निर्णय आम्ही घेतो. दुसऱ्या दिवशी शुक्रवार असतो, नाही आजच्या दिवस खातो, आजच्या दिवस खातो, पण शुक्रवारी आणलेलं रविवार पर्यंत सरत नाही. किती दिवस असते ते घरात? 3 दिवस. हालेलुया. बरोबर आहे ना? 3 दिवस. म्हणजे आपला निर्णय बदलायला छोटे छोटे वास, सुगंध, मटणाचा सुगंध, आणि शेजाऱ्यांच्याकडून आणि आला सोमवारी वास, चिकन आणलो, आज जरा थोडस पावशेर किंवा अर्धा किलो मटण आणूया का? हॅलो, आमचा निर्णय आहे ना तडी जातच नाही कधी. प्रेज द लॉर्ड. आणि त्यामुळं आम्ही एखाद्याची आघात, एखाद्याची गोष्ट ऐकून आम्ही घाबरतो, परंतु निर्णय घ्यायला आम्ही काय करतो? उद्या निर्णय घेऊ. आणि त्यामुळं हे भय जे आहे मरणाचं, हे माणसाला लागलेलं आहे. फिअर ऑफ डेथ. मरणापेक्षा मरणाचं भय वाईट आहे. आज तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे की मरणालाही घाबरू नका आणि मरणाच्या भयाने ग्रस्त होऊ नका. प्रेज द लॉर्ड.
जो स्वर्ग सोडून पृथ्वीवर आला, जो स्वतः रक्त मांसाचा झाला, ज्यानं तुमच्यावर माझ्यावर दया केलेली आहे, पापांची क्षमा केली आहे, त्यानं कृपेनं तारणाचं वस्त्र तुम्हाला नेसवलेलं आहे, तुम्ही येशू ख्रिस्ताला परिधान केलेलं आहात, तुम्ही विश्वासानं तारण पावलेले आहात. त्या तुमचं आणि माझं पाप, त्या तुमचं आणि माझे रोग, त्या तुमचं आणि माझी भीती, त्या तुमचं आणि माझं सगळं शाप त्यानं बंद स्वभावावर लिहिलेलं आहे. म्हणून इब्री लोकांच्या पत्रात काय लिहिलेलं आहे? तो त्यांच्यासारखा, तुमच्या आणि माझ्यासारखा रक्त मांसाचा झाला, यासाठी की मरणावर धनीपणा करणारा शैतान याला आपल्या मरणानं नाहीस करावं, आणि जे मरणाच्या भयानं आयुष्यभर दासपणानं बांधलेले आहेत. काही गोष्टींना आपण म्हणतो हा विचार जातच नाही डोक्यातून, ही भीती जातच नाही, आणि त्यामुळे काही लोकांना सैतानानं त्या विचारानं, त्या भीतीनं बांधलेलं आहे. आज मी तुम्हाला विनंती करतो, तुम्हाला प्रार्थना करतो की तुम्ही त्या मरणाच्या भयातून, त्या भविष्याच्या भयातून, आई मुलांच्या काळजी चिंतातून, तुमच्या आयुष्याच्या काळजी चिंतातून बाहेर पडा. पाऊल फिलिप्पीकरांच्या पत्रामध्ये 4:4 मध्ये म्हणतो, कशाविषयी काळजी करू नका, तर आपली सर्व मागणी आभार प्रदर्शनासह, म्हणजे मागील महिन्यात, मागील वर्षात, हॅलो इकडे लक्ष द्या, मागील दिवसामध्ये ज्या परमेश्वरानं तुमच्या सर्व प्रार्थना ऐकल्या, तुम्ही साक्षी दिल्या, तुम्ही क्षमा पावला, तुम्हाला लाभ झालेला आहे, या गोष्टीचा का विसर पडतो? ज्या परमेश्वरानं मागील वर्षात, मागील दिवसात तुम्हाला क्षमा केली, तुम्हाला पुरवठा केला, तुम्हाला सांभाळलं, तो परमेश्वर आजही त्याचा डोळा तुमच्यासाठी उघडा आहे, त्याचा हात मदतीसाठी तयार आहे, त्याचा कान तुमच्या ऐकण्यासाठी तयार आहे. म्हणून माझ्या विश्वासाला भाई भावानो, जेव्हा एखादी चिंता सतावते, जेव्हा एखादी भीती येते, जेव्हा एखादी काळजी वाटते, मी देवाचा सेवक तुम्हाला नम्रपणे सांगतो, पाऊल फिलिप्पी 4:4 मध्ये म्हणतो, कशाविषयी काळजी करू नका, तर आपली मागणी आभार प्रदर्शनासह देवाला कळवा, म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असणारी ख्रिस्ताची शांती तुमच्या जीवनात राहील. आम्हाला मागील दिवसाचा, मागील वर्षाचा, मंडळीने केलेली प्रार्थना, सेवकाने केलेली प्रार्थना, मंडळीतील भाई भावाने दिलेला हात आम्हाला विसर पडतो, आणि म्हणून पुन्हा भीती आमच्या जीवनामध्ये येते. विसरू नका, ज्या परमेश्वर तुम्हाला आजारातून काढले, मरणातून काढले, पापातून काढले, अनेक संकटातून काढले, आणि परमेश्वरानं तुम्हाला आशीर्वादित लोक, क्षमा पावलेले लोक, तारण पावलेले लोक म्हणून मंडळीत आणलेलं आहे. जोपर्यंत देहात आहे आजार येणार, जगात आहे चढ उतार होणार, हॅलो, परंतु तुमचा स्वभावामध्ये जो देवानं अनुभव घातलेला आहे, जो आशीर्वाद घातलेला आहे, जो अभिषेक आहे, जो आनंद आहे, त्याला आटू देऊ नका. प्रेज द लॉर्ड. त्याला कमी पडू देऊ नका. आणि म्हणून प्रियजनांनो, आम्हाला पाहायला मिळतो की सगळ्यात मोठा चमत्कार कोणता असेल? पाप क्षमा झाली, रोगमुक्त झाला, भरभराट झाली, मुलं झाली, घर झालं, चांगली बायको मिळाली, सगळं मिळालं. या सगळ्यांपेक्षा तुम्हाला आदामामध्ये आम्ही जे पापी होतो, मरणास पात्र होतो, नरकास पात्र होतो, अग्नी आणि गंधकाच्या सरोवरात जाण्यास पात्र होतो. आनंदाची बातमी ही आहे की येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यामुळं त्याच्या कृपेने तुमचा आता तारण झालेलं आहे, आणि तारण हा खरा चमत्कार आहे. प्रेज द लॉर्ड. तारण पावणं खरा चमत्कार आहे. तारण म्हणजे काय? तर तुम्ही आणि मी केलेल्या सर्व देवाची ओळख होण्या अगोदर, शास्त्राची ओळख होण्या अगोदर, पवित्र आत्म्याची ओळख होण्या अगोदर, सत्य समजण्या अगोदर, ज्या मी आज्ञाभंजक होतो, ज्या मी पापामध्ये, व्यसनामध्ये, व्यभिचार असेल, अनेक गोष्टी असेल करत होतो, त्यामुळं आमच्यावरती दंडाचा शिक्का मारलेला होता. जसं येशू त्या बाईला म्हणाला, बाई तुला दोष देणारे कोठे आहेत? कोणी नाही. प्रभू येशू म्हणाला, जा, शांतीने जा, विश्वासाने जा, आनंदाने जा, मी पण तुला दंड ठरवत नाही. पण यापुढे पाप करू. तोच येशू ख्रिस्त 38 वर्षाच्या दुखणे करायला देखील उठ
आणि आपली बाज घेऊन चालू लाग म्हणाला. तो 38 वर्षाचा दुखणेकरी बरा झाला. परंतु तो मंडळीत गेला, सभास्थानात गेला, येशूची भेट झाली, परंतु येशू ख्रिस्ताला त्याला ओळखलं नाही. आमच्या जीवनामध्ये चमत्कार होतात, प्रार्थनेनं ताप जातो, अनेक गोष्टी आम्हाला अनुभवायला मिळतात, भरभराट होते, आम्ही साक्ष देतो. परंतु प्रियानो, या सगळ्यामध्ये तुम्ही जेव्हा पश्चाताप करता, पश्चातापाचा बाप्तिस्मा घेता आणि तारण साधून घेता, तेव्हा तारण म्हणजे तुमच्या आणि माझ्या जीवनातलं 2 मरण आहेत. एक आदामामध्ये आम्ही मरण आणि दुसरं अग्नी गंधकाचं मरण आमच्यासाठी नाहीच. आणि म्हणून हा यहूदा पत्र लिहिताना तो काय म्हणतो माहितीये का? तो म्हणतो मला तुम्हाला तारणाविषयी लिहावयाचं होतं. आज देवाचा सेवक या संदेशाद्वारे तुम्हाला सांगत आहे, विश्वासणाऱ्या बहीण भावांनो, तुम्हाला प्राप्त झालेल्या पापक्षमेद्वारे, तुम्हाला प्राप्त झालेल्या व्याधीमुक्तद्वारे, तुम्हाला प्राप्त झालेल्या नाशातून तारण जी मिळालेलं आहे ते टिकवून ठेवा. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही तारण पावलेले लोक पुन्हा जगातल्या नियमाप्रमाणे, पुन्हा जगाच्या चालीरीती, पुन्हा जगाच्या वहिवाटीप्रमाणे, पुन्हा जगाला भिवून, पुन्हा जगाप्रमाणे जर वागत असाल तर तुम्ही तारण ठोकारत आहात. आज आम्हाला पाहायला मिळतं जगातले अनेक लोक सत्य समजून पण आज खोटं वागत आहेत, असत्यानं वागत आहेत. तारण पाहून पण ते मरणाच्या गोष्टी आज अंगीकारत आहेत. दुःख होतं हे ऐकल्यानं आणि पाहिल्यानं. आज तुम्ही काय आहात? मी तर म्हणतो तुम्ही तारणाचा शिक्का मारलेले, मरणापासून वाचलेले, नाशापासून वाचलेले, दुसऱ्या मरणापासून वाचलेले अशी आपण मंडळी आहोत. हा संदेश ऐकणाऱ्या प्रत्येक भावा बहिणीला मी सांगू इच्छितो, माझ्या बंधू आणि बहिणीनो, येशू ख्रिस्ताच्या कृपेनं तुमचं तारण झालेलं आहे. येशूवर विश्वासानं तुम्ही त्याचे पुत्र आणि कन्या झालेला आहात. तारण टिकून ठेवा. जगाच्या वहिवाटीप्रमाणे, जगाच्या चालीरीतीप्रमाणे, जगाच्या गर्दीमध्ये तुम्ही जगाप्रमाणे वागू नका. बायबल सांगतो देवाच्या ज्ञानाद्वारे जगाच्या मळातून सुटल्यावर पुन्हा त्यात गुंतून त्याप्रमाणे वागाल तर त्यापेक्षा देवाचं वचन ठाऊक नव्हतं हेच बरं होतं. तर बायबल सांगतो जगात देवज्ञानाद्वारे जगाच्या मळातून सुटल्यानंतर पुन्हा त्यात गुंतून त्याच्या अधीन व्हाल तर तुमची गत ओकीकडे परतलेल्या कुत्र्यासारखी किंवा अंग धुतल्यानंतर गाळात लोळायला गेलेल्या डुकरेणीसारखी होईल हे विसरू नका. तर बायबल सांगतो जग आणि जगातल्या गोष्टीवर प्रीती करू नका. जगात जे सर्व आहे ते म्हणजे डोळ्याची वासना, देहाची वासना आणि संसाराची हुशारकी आहे. आणि जग आणि जगाची वासना ही नाहीशी होत चाललेली आहे. परंतु आनंदाची गोष्ट आहे, शास्त्र सांगतं देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्व काळ वाचला जाणार आहे, वाचला जाणार आहे आणि टिकला जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. माझ्या विश्वासणाऱ्या बहिणी, माझ्या बंधू, तुला त्रास होत असेल, काही लोक तुमची निंदा करत असेल, काही लोक तुम्हाला छळत असतील की तुम्ही सारखा शब्दातला जाता, प्रार्थना करता, भक्ती, परंतु काळजी करू नका, दिवस फार थोडे राहिलेले. जो येणार तो लवकर येणार आहे. उद्धारलेले, तारण पावलेले, देवानं वेगळे केलेले लोक मंडळी म्हणून उचलले जाणार आहेत याची भविष्यवाणी आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून हा म्हणतो मी येशूचा दास, मी याकोबाचा बंधू, मी तारणाविषयी लिहिणार होतो, कारण तारण हा खरा चमत्कार आहे. तो काय म्हणतो, मला आस्था लागली होती प्रिय बंधूंनो, आपल्या सर्वसाधारण तारणाविषयी तुम्हासल्याची मला मोठी आस्था लागली होती, तरी पवित्र जनांच्या यगदा स्वाधीन केलेल्या विश्वासाचे समर्थन करण्यासंबंधी बोध तुम्हास लिहून पाठवण्याचे मला अगत्य वाटवले. हॅलो प्रिय विश्वासणाऱ्या मंडळी हो, काळजीपूर्वक ऐका बहीण भावानो. होय, तुम्ही प्रार्थना करता, उत्तर मिळत आहे, आरोग्य मिळत आहे, भरभराट होत आहे. होय, तुम्ही देवाजवळ मागत आहात, परमेश्वर तुमचं ऐकून सहाय्य करत आहे. आजचा संदेश काळजीपूर्वक ऐका. तारण हा खरा चमत्कार आहे. देव फक्त तारण देऊन गप्प बसत नाही, देव तुम्हाला रोजची भाकर रोज देतो. मग ती आत्मिक भाकर असेल किंवा शारीरिक भाकर असेल, देव तुम्हाला रोज आपला श्वास घालून
जिवंत ठेवतो. देव तुमच्यासाठी रोज वारा वाहतो. देव तो रोज तुमची काळजी घेतो. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला स्थिर ठेवतो. परमेश्वर तुमची काळजी घेत आहे हो. परंतु आज देवाचं वचन तुमच्याकडे येत आहे. तुम्ही तारण पावलेले आहात. तुम्ही आत्मा पावलेली मंडळी आहे. तुम्हाला आणि मला गरज काय माहिती का? विश्वासात टिकून राहण्याची. त्याच्यामध्ये विश्वासात मी मगाशी म्हणालो ना, अब्रामाने देवावर विश्वास ठेवला. हे त्याला नीतिमत्वाचं गणलं गेलं. आणि म्हणून देव अब्रामावर होता. अब्राम देवाबरोबर विश्वासू राहिला. आज मंडळीतील बहीण भावांनो, काय तुम्ही देवाबरोबर विश्वासू आहात काय? विश्वासानं प्रार्थना करत आहात काय? विश्वासानं भक्ती करत आहात काय? विश्वासानं देवाला अर्पण देत आहात काय? विश्वासानं त्याची सेवा करत आहात काय? तुम्ही कुटुंब म्हणून विश्वासानं वागणूक वर्तणूक करत आहात काय? फार महत्वाचं आहे. स्त्रियांनो आपल्या पुरुषाशी विश्वासू आहात काय? पुरुषांना आपल्या पत्नीशी, मुलांना आपल्या आई वडिलांशी, मंडळी हो देवाशी विश्वासू आहात काय? फार महत्वाचं आहे. बायबल सांगतं प्रियानो, काही ना हाबील एकाच घरात राहतो, एकाच आई वडिलांची मुलं होती. परंतु बायबल सांगतं हाबेलानं विश्वासानं देवाला अर्पण दिलं. प्राइज द लॉर्ड. आणि हे त्याचं नीतिमत्व असं गणलं गेलं. इब्री लोकांच्या पत्रामध्ये लिहिलेले. वेळ फार कमी आहे. आयुष्यभर काय का हाबेलाचं अर्पण, कारण त्यानं जे मेंढरू आणलं ते धष्टपुष्ट होतं. ते निर्दोष होतं. ते 1 वर्षाचं होतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, ते जिवंत होतं. प्रेज द लॉर्ड. कायनानं जे अर्पण आणलं ते बायबल सांगतं त्यानं त्या शेतातला धान्यापैकी किंवा पिकापैकी काहीतरी आणलं आणि ते निर्जीव होतं. प्रेज द लॉर्ड. ते काय होतं? निर्जीव होतं ते पीक. परंतु हाबेलानं जे दिलं मेंढरू ते सजीव होतं. प्रेज द लॉर्ड. आज तुम्ही देवाला जे काही देत आहात, अर्पण असेल फाटक्या नोटा, तर देवाला फसवत आहात. गेले बरेच दिवस 30 नोट, तशाच नोटा, 10 रुपये 10 रुपये 10 रुपये. माझ्या प्रियानो, 10 रुपयाला कोथिंबीरची पेंडी पण आता येणं अवघड झालेली आहे. मला देवाचं सेवक आहे ना, त्याला सांगू द्या, परमेश्वर हा विश्वासाचा देव आहे. होय, अब्रामाने देवावर विश्वास ठेवला, हे त्याला नीतिमत्वाचं गणलं आणि देवाने त्याला आशीर्वाद दिला. वयोवृद्ध झाला असताना देखील त्याला दिलेलं प्रॉमिस होतं ते देवानं पूर्ण केलं. काळजी बरं काय का? इसहाका पुत्र दिला. सारानं पण देवावर विश्वास ठेवला. ती वयोवृद्ध झाली असताना देवानं तिला विश्वासाने इसहाक दिला. काळजी बरं काय का? अब्रामाने फक्त विश्वास ठेवून चालत नाही, सारेनं पण विश्वास ठेवायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. तुमच्या घरामध्ये वडील प्रार्थना करतात आणि जर पत्नी म्हणजे आई तुमची प्रार्थना करत नसेल, वडील शास्त्र वाचतात आणि बहीण जर वाचत नसेल, वडील प्रार्थनेला येतात, पत्नी येत नाही, किंवा पत्नी येते आणि प्रति येत नाही, नाही प्रियानो. बायबल सांगतं जशी सारा अब्रामाच्या अधीन राहिली आणि अब्रामाने सारेबावर देवाने अनुग्रह केला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आज आई वडिलांनो, तुम्ही दोघांचं धार्मिकतेचं जीवन, तुमच्या घरातल्या लेकरावर प्रभाव पडतो. प्रभाव परमेश्वराने त्यांच्या विश्वासाप्रमाणे दोघांनाही साथ दिला. मग तुम्ही म्हणाल, पालक साहेब, आमच्या विश्वासाचं काय? इब्री लोकांच्या पत्रामध्ये एक वचन आहे. इब्री लोकांचं पत्र याचा 10वा 12वा अध्याय आणि 2रं वचन. आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू याचकडे पाहत असावे. प्रेज द लॉर्ड. हॅलो, इकडे लक्ष द्या. अब्रामाने देवावर विश्वास ठेवला, सारेवर विश्वास ठेवला, सारेनं पती पत्नीनी, आणि इसाक संतती प्राप्त झाली. इसाकाला याकोब आणि एसाव झाला.
याकोबाला 12 पुत्र झाले आणि 12 वंश वाढले जगात. प्रेज द लॉर्ड. काळजी करू काही का? आपण नव्या करत आहोत. परमेश्वराने आम्हाला आपला पुत्र येशू ख्रिस्त दिलेला आहे. आणि येशू कोण आहे? विश्वासाचा उत्पादक आहे. प्रेज द लॉर्ड. आणि पूर्ण करणारा. म्हणजे तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये जर येशू जेव्हा तुम्हाला एखादं अभिवचन देतो, मी तुझ्यावर दया करेन, तो दया करणारच. मी तुला आयुष्य वाढवून देणारच. मी तुला स्वतःचं घर निवाऱ्यासाठी देणारच. मी मुलांची मुले दृष्टीस वाढणारच. हॅलो. म्हणून तो म्हणतो ना येशू, तुम्ही विश्वास धरून प्रार्थनेत जे मागाल ते मी तुम्हाला देईन. आता तुमच्यावर आणि माझ्यावर अवलंबून आहे आम्ही विश्वास धरून प्रार्थनेत काय मागतो. आणि त्याच्या पुढे जाऊन येशू म्हणतो, जेव्हा तुम्ही विश्वास धरून मागता ते तुम्हाला मिळालंच आहे असा विश्वास धरा, म्हणजे ते प्राप्त होईल. प्रेज द लॉर्ड. आज माझं पार्सल येणारच आहे, कारण मी काल बुकिंग केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. बघा आपली पोरं काही काही पार्सल मागवतात बघा, किती खात्री असते त्यांना, तिसऱ्या दिवशी येणार. आणि त्याला ते जाणवत असतं, ट्रॅक होत असतो. तो आता कोल्हापुरात ना निघलाय, आता इचलकरंजीत पोहोचलाय, आता ते शाहू पुतळ्याजवळ असणार. आणि तो दारापर्यंत आल्याचं ते त्यांना ट्रॅकिंग सापडतं. पोरं नाही का, वॉच मागितलेलं असतंय आपल्या मागं, काय 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 पोरं बुकिंग करतात तुमची पोरं आहे ना. कारण का? ती टीव्हीवर ऍड बघून ते बुकिंग करतात आणि ते त्याचा एवढा विश्वास असतो 3 दिवसात डिलिव्हर होणारच. प्रेज द लॉर्ड. मग आम्ही ख्रिस्ती विश्वास धरलो, त्याच्या नामावर विश्वास ठेवलेले, आम्ही त्याचे पुत्र कन्या झालेले, तो आमच्या विश्वासाचा येशू उत्पादक आहे, त्याच्याकडे आम्ही जर दृष्टी लावलेली आहे तर, आणि जो आम्हाला म्हणतो विश्वास धरून प्रार्थनेचे मागशील ते मी तुला देईन, आणि जो विश्वास धरून मला प्राप्त झालेला आहे असा अंतकरणात विश्वास धरतो त्याला तो देतोच. प्रेज द लॉर्ड. विश्वासाला बहीण भावांनो, मुलांच्या विषयी प्रार्थना करा, नवऱ्याविषयी प्रार्थना करा, मंडळीविषयी, पास्टरांविषयी, आई वडिलांविषयी, या देशाविषयी चांगला पाऊस पडावा म्हणून प्रार्थना करा, नद्या तलाव झरे पाण्यानं भरावे म्हणून प्रार्थना करा विश्वासानं. आम्हाला काही वेगळं गाढवाचं लगीन लावायला किंवा आणि काही जगाच्या गोष्टी करायला तिथं ते जाणार नाही. बायबल सांगतं विश्वासानं केलेली प्रार्थना कार्य करण्यात प्रबळ असते. धार्मिकाची प्रार्थना कार्य करण्यात. मग तुम्ही धार्मिक नाही आहे का? तुम्ही नीतिमत्वानं भरलेले लोक नाही आहे का? तुम्ही विश्वासधारे नाही आहे का? प्रार्थना करा विश्वास धरून येशू ख्रिस्ताच्या नावात, स्वतःसाठी, परिवारासाठी, मंडळीसाठी, सेवकासाठी, देशासाठी, राज्यासाठी, बदलत्या परिस्थितीसाठी, निसर्गातून चांगला परमेश्वर निसर्ग चालवावा म्हणून प्रार्थना करा. हॅलो. खालशी प्रकाई का अब्राहमाचा विश्वास देवानं पारखून त्याला आशीर्वादित केलं, संतती दिली, संपत्ती दिली, आयुष्य दिलं, कल्याण केलं, वयोवृद्ध झाला. आज आम्ही नव्या करारामध्ये नव्या इथे राहत असताना येशू ख्रिस्त हा विश्वासाचा उत्पादक तुम्हाला आणि मला पिता म्हणून लाभलेला आहे. तो आमचा आबाडी बाप्पा म्हणून हाक मारण्याचा त्यानं आम्हाला अधिकार दिलेला आहे. विश्वास धरून प्रार्थना करण्याचा अधिकार दिलेला आहे. विश्वासानं आभार मानून त्याच्यावर भार टाकण्याचा अधिकार दिलेला आहे. परंतु आज आमचं मुख प्रार्थनेसाठी उघडलं जात नाही. आमची जीवा स्तुती अर्पणासाठी उचलली जात नाही. आमचे हात धन्यवाद देण्यासाठी उचलले जात नाही. आणि त्यामुळं तो विश्वासाचा ख्रिस्त, तो उत्पादक आमच्या मध्ये तो कार्य करत नाही. हॅलो. पहिलं सांगतो आम्ही अविश्वासू झालो तरी तो विश्वासूच राहतो. आम्ही जरी प्रार्थना करणं बंद केलं तरी त्याचा कान उघडाच आहे. विसरू नका. विश्वासाला बहीण भावानो, आज तुमची विश्वासाची, धार्मिकतेची, नीतिमत्वाची पातळी काय आहे तपासा. फक्त पास्टर आमचे चांगले आहेत, मंडळी चांगली आहे, वचन चांगलं ऐकायला मिळतं म्हणून तृप्त राहू नका. आजपासून या दिवसामध्ये देशासाठी प्रार्थना करा, बदलत्या परिस्थितीसाठी प्रार्थना करा, चांगला पाऊस पडावा,
गोर गरिबांचं अन्नधान्य त्यांना मिळावं. बऱ्याच गोष्टीसाठी विश्वासणाऱ्यानं प्रार्थना करा. बायबल सांगतो विश्वासाने विश्वासाने विश्वास धरून विश्वासणाऱ्याजवळ विश्वासूपणे जेव्हा प्रार्थना केली जाते तेव्हा विश्वासणारा देव प्रार्थनेचं उत्तर देतो. प्रेज द लॉर्ड. तो देतोच देतो. मुलांना बघा किती विश्वास असतो आई वडिलावर. आमचे पप्पांना देणार म्हणजे देणारच. आमची मम्मी आम्हाला देणार म्हणजे देणारच. चांगली गोष्ट आहे. आई वडिलावर एवढा विश्वास पाहिजेच. नकारात्मक बोलूच नका आई वडिलांबद्दल. कदाचित तुम्ही मागितल्यापेक्षा थोडं कमी दिलं असेल, धन्यवाद द्या देवाला आणि आई वडिलांना. एवढंच होय हे तुझं तुला. अशी मुलं बनवू नका. हॅलो, तुम्हाला तुमच्या परिवारातील पतीनं जर एखादी गोष्ट दिली असेल स्वीकारा. त्यांच्या अंगावर टाकू नका, त्याला चुकीचं बोलू नका. देवाला दुःख होतं. हॅलो, तुमच्यापेक्षा आमचं आई वडील नाही देतात. हॅलो, येशू ख्रिस्त विश्वासाचा उत्पादक आहे. म्हणून हा काय म्हणतो, विश्वासाचा उत्पादक येशू याचकडे पाहत असावे, त्याच्याकडे पहा. म्हणून दावीद राजा म्हणतो ना स्तोत्र 121 मध्ये, मी माझी दृष्टी पर्वतांकडे लावितो, मला सहाय्य कोठून येईल. आकाश आणि पृथ्वी यांचा निर्माण करता परमेश्वर याचपासून मला. हो, त्याने दृष्टी पर्वतांकडे लावली, परंतु तो मुखाने कबूल काय केला, आकाश आणि पृथ्वी यांचा निर्माण करता परमेश्वर याचपासून मला सहाय्य येतं. प्रेज द लॉर्ड. आज तुमच्या मुखाची कबुली काय आहे? मनुष्याकडून मला येईल, मला तो देईल, ती देईल. नको प्रियानो, परमेश्वराकडे दृष्टी लावा. आरोग्यासाठी, आयुष्यासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी, नवीन घर बांधायसाठी, मुलांच्या विवाहासाठी तुम्हाला जे काही हवं आहे तो येशू ख्रिस्त विश्वासाचा देव आहे. जे विश्वासाने त्याच्या नावात प्रार्थना करतात तो दिल्याशिवाय राहत नाही. हाबेलानं एक सजीव मेंढरू विश्वासानं देवाला दिलं आणि बायबल सांगतो हाबेलाचं ते नीतिमत्व असं गणलं गेलं. म्हणून परमेश्वरानं हाबेल त्याचा विश्वास आणि त्याचं ते मेंढरू एक अर्पण म्हणून स्वीकारलं. आज तुम्ही परमेश्वराला काय देत आहात? मंडळीमध्ये विश्वासाने शब्दात पाळा, विश्वासाने देवाच्या भक्तीमध्ये भाग घ्या, विश्वासाने देवाला येऊन अर्पण द्या. भक्तीचं अर्पण असेल, वेळेच असेल, किंवा तुमच्या नोकरीतून, तुमच्या व्यवसायातून आलेलं जे अर्पण असेल, चांगलं भरून द्या. चांगलं माप हलवून शीग भरून देवाला द्या. तो शीग भरून हलवून तुमच्या पदरी दे. हनोक, बायबल सांगतो हनोक पण देवाबरोबर विश्वासू राहत होता. जुन्या करार बायबल सांगतो हनोकानं देवाला विश्वासानं प्रसन्न केला. हॅलो, काळजी बरं काही का, हनोकाला लोकांतरी नेलं माहित आहे ना, त्याला मृत्यू आला नाही. त्याला कारण काय? हनोकाचं जीवन एक विश्वासाचं जीवन होतं. बायबल मध्ये लिहिलंय, आता संदर्भ मी काढत नाही. हनोक देवाला संतोषवित असे. आम्हाला काय वाटतं, देवा तू मला संतोष कर. परंतु प्रियजनांनो, आज मी देवाचा सेवक तुम्हाला सांगत आहे की देव तुम्हाला संतुष्ट व्हावा अशी काहीतरी चांगली कामं करा. जास्त प्रार्थना करा, जास्त बायबल वाचन करा, दानधर्म करा, अनाथ पोरक्या विधवांची काळजी घ्या, भुकेलेल्या अन्न द्या, उघड्यास वस्त्र द्या, गरिबांना सुवार्थ सांगा, जे पडलेले त्यांना धीर द्या, देशासाठी काहीतरी करा, देवासाठी चांगलं काम करा. परमेश्वर प्रसन्न होतो, जखम बरी होते. हॅलो, परंतु बऱ्याच गोष्टी आम्ही ह्यापैकी करत नाहीये. आणि म्हणून आजचा संदेश ऐकत असताना हनोकाला देवानं लोकांतर नेलं. देव म्हणाला याला इथं ठेवून का उपयोगाचा नाही, हे माझ्या उपयोगाचा आहे. प्रेज द लॉर्ड. काय वाजू देवाला धन्यवाद. आम्हाला नको लोकांतरी लवकर न्यायला, पण जगातून काढून हिथं तरी आणणं फार महत्वाचं आहे. प्रेज द लॉर्ड.
कारण ह्याच्या बाहेर अग्नीच आहे, नाश आहे, कुसंगत आहे, अभक्ती आहे, लोक फसवणारे आहे तुमच्या आणि माझ्या लेकरांना. प्रार्थना करा निदान लेकर कुटुंबातले लोक इथपर्यंत आले पाहिजे. या स्टेशनात आल्याशिवाय गाडी पुढे सुटणार नाही स्वर्गाच्या दिशेने. या विमान कुठून बोलतं, काय म्हणतात, एअरपोर्ट, हेलिपॅड आहे ना, एअरपोर्टला आल्याशिवाय विमान उडणार. विश्वास करा बहीण भावानो, प्रयत्न करा, प्रार्थना करा, आपल्या कुटुंबाच्या तारणासाठी, आपल्या लेकरांच्या तारणासाठी प्रार्थना करा. वेळ फार थोडा राहिलेला आहे. परमेश्वराने एकदा या सृष्टीकडे पाहिलं तेव्हा बायबल सांगतो सगळी सृष्टी बिघडलेली आहे, सगळ्यांच्या मनातले विचार बदललेले आहेत, भ्रष्ट लोक आहेत. मग परमेश्वर म्हणाला आता ही पृथ्वी जलप्रलयाने मी नाही सकत. तेव्हा देखील परमेश्वरानं जेव्हा एका कुटुंबाकडे पाहिलं, 8 लोक या कुटुंबात दिसत आहेत, त्यातल्या त्यात नोहा चांगला वाटतोय. हॅलो, नोहाची धार्मिकता जगामध्ये जेव्हा देवाने दृष्टी लावली, बायबल मध्ये लिहिले नोहा धार्मिक होता, नोहा नीतिमान होता, आपल्या पत्नी बरोबर विश्वासू होता, दोघं आपल्या सुनाना आणि मुलांना बीड मर्यादित शिक्षण घालणं, कुटुंबामध्ये आज्ञापालन होतं. आणि म्हणून बायबल मध्ये लिहिलेलं आहे देवाने नोहाला एक गुपित सांगितलं, नोहा जल प्रलयानं मी जगाचा नाश करणार आहे. हे जग भ्रष्ट झालेलं माझ्या दृष्टीस पडतंय. या जगातल्या लोकांची चालचलून बदललेली आहे. आज बघा 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 बघा, चालचलून बिघडलेली आहे. काल धार्मिक वाटणारे आज अधार्मिक निघलेत. कालची भक्ती देवाची करणारी आता सैतानाची भक्ती करू लागलेले आहेत. बदलली चालचलून. दुःख होतं, जीव कासावीस होतो. माझा सेवक म्हणून असं होतं, देवाला किती दुःख होत असेल. बरेचदा प्रिय जनानो, माझ्या विश्वासरा बहीण भावानो, तुम्ही उपासना करणारे लोक जेव्हा तोंड बंद करता, तुम्ही शब्दात पाहणारे लोक शब्दाचा कंटाळा करता, तुम्ही देवाला अर्पण देणारे लोक अर्पण देणं बंद करता, तुम्ही गुडघ्यावरून प्रार्थना करणारे लोक गुडघ्यावर येणं बंद करता, तेव्हा देवाला तुमच्या बाबतीत दुःख होतं. उगाच बालक म्हणत नाही तुमचे मिस्टर काय नाही, तुमची मिसेस काय नाही, तुमच्या देव आत्म्याच्या द्वारे माझ्या कळवळ्यानं माझ्याद्वारे तुमच्याशी बोल. तेव्हा त्याचा वेगळा अर्थ काढू नका. पालकले शान आहे, आम्हाला काही काम आहेत का नाही? पालक रिटायर झाले तो, होय तुम्हाला खूप काम आहेत. किती दिवस काम काम करणार आहे? जात्यावर तळणाऱ्यापैकी एक घेतली जाणार आहे, एक इथंच राहणार आहे. शेतात काम करणाऱ्यापैकी एक घेतला जाणार आहे आणि एक इथंच बसला जाणार आहे. वेळ लवकर येत आहे. म्हणून मी देवाचा सेवक तुम्हाला सांगत आहे, परमेश्वराने नोहाला म्हटलं नोहा तारू तयार कर, जलप्रलयाने मी जगाचा नाश करणार आहे. नोहानं ही वाणी ऐकलेली, देवावर विश्वास ठेवला, जगाला दोषी ठरवलं. खोयात काढत होते, काय तारू करायला आहे, काय जलप्रलय येणार आहे, पाऊस नाही, ढग तर दिसत नाहीत, आटलंय सगळं आणि काय सांगतोय. हॅलो, हा जगाला हेच वाटत आहे. 2000 वर्षापासून आम्ही ऐकतोय येशू येणार आहे, काहीच बदल नाही. अकस्मात येणार आहे. प्रेज द लॉर्ड. अकस्मात येणार आहे. जसा रात्री चोर येतो तसा येणार आहे. माझ्या प्रियानो, काम करा, नोकरी करा, उद्योग करा, सगळं करा, चांगलं करा, परंतु परमेश्वराची सेवा करा, परमेश्वराचं भय धरा, शब्दात पाळा, भक्तिमान लोक बना, देवाच्या भयात चाला. काही जगात उलता पालत होऊ दे, दुष्काळ जगात पडेल, अन्न घरात तुमच्या अन्नधान्य असेल, आजार जगात येतील, तुमची कुटुंब आरोग्यात असतील. जगात उलता पालत होईल पण तुमचं घर प्रीतीमध्ये असणार आहे. हा देवाचा संदेश आहे. काळजी करू नका. उद्याची काळजी उद्याला. आज तुमच्यासाठी भविष्यवाणी हे आहे की परमेश्वराने निवडलेले, परमेश्वराने नेमलेले, परमेश्वराने वेगळे केलेले तुम्ही लोक आहात. म्हणून तो म्हणतो यहूदाच्या पत्रामध्ये, म्हणून त्यानं सुरुवात करताना काय म्हणतो, येशू ख्रिस्तासाठी राखून ठेवण्यात आलेले असे जे पाचारलेले लोक. मंडळी हो, येशू ख्रिस्तासाठी राखून ठेवलेले आणि पाचारलेले असे लोक या जगामध्ये देव शोधत आहे.
शोधत आहे. आज तुम्हाला वाटतं की परमेश्वरा होय मी एवढ्या वर्ष मंडळीत आहे, याचा अर्थ तुम्हाला राखून ठेवलेला आहेस, तुम्हाला पाचारण केलेला आहेस. येशूने जेव्हा आडावरल्या त्या स्त्रीची भेट घेतली, तिला सांगितलं बाई देव आत्मा आहे, उपासक आणि उपासना आत्म्यानं खरेपणानं करायला पाहिजे. तेव्हा येशू तुला अजून एक गोष्ट महत्वाची बोलला, तरी खरी उपासक आत्म्यानं आणि खरेपणानं पित्याची उपासना करतील अशी वेळ येत आहे, किंबहुना आलीच आहे. आणि आज देखील मी तुम्हाला सांगतो, आत्म्याने आणि खरेपणानं परमेश्वराची उपासना करावी, परमेश्वराच्या विश्वासानं प्रार्थना करावी, परमेश्वराच्या विश्वासानं सुवार्ता गाजवावी, देवावर प्रेम करावं, देशासाठी प्रार्थना करावी, एकमेकावर प्रीती करावी. अशी वेळ आता आलेली आहे. जगामध्ये बघा द्वेष, मत्सर, कलह, वाद विवाद, सगळ्या चुकीच्या गोष्टी जगात घडत आहेत. प्रीती राहिलेलीच नाही हो. प्रत्येक फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम जिथं चेक करताना कोणीतरी रस्ता, कोणीतरी चौकात कोणाला तरी अडवत आहे, कुणाचं तर शूटिंग चाललंय, कुणी कुणाला भोसकत आहे, कुणी कुणाला तर मारत आहे, कुणी कुणाचं तर पाप दाखवत आहे. हॅलो, शब्द बघा, सगळं बदललं जात आहे. हॅलो, परंतु प्रियानो जगात न बदलणाऱ्या दोनच गोष्टी आहेत. एक म्हणजे विश्वासाचा देव बदलत नाही, प्रेज द लॉर्ड. आणि दुसरी गोष्ट, तुमचा जो देवावरला विश्वास आहे तो बदलू देऊ नका, प्रेज द लॉर्ड. पेत्रा, 3 वेळा तुम्हाला नाकारशील रे, कोंबडा आरवेपर्यंत. नाही नाही प्रभू, मी तुझ्यासाठी जीव दे. 3 वेळा नाकारलो, 3 वेळा नाकारलं. आज तुमची अवस्था काय आहे पास्टर, मंडळी, कुटुंबानो, आपण ही मंडळी किंवा आपण विश्वासानं चालणारे लोक आहोत. देवाला नाकारू नका, मंडळीला, सेवकाला, एकमेकाला आणि विश्वासाला नाकारू नका. तर बायबल सांगतो, जो देवाच्या पुत्राला नाकारतो, हॅलो काळजी पण काय का, जो देवाच्या पुत्राला येशू ख्रिस्ताला नाकारतो, त्याच वाचून देवाचा वैरी कोण आहे, त्याच वाचून ख्रिस्त विरोधी कोण आहे. जेव्हा एखादा कुटुंब किंवा एखादा व्यक्ती विश्वासानं चर्चला येते, प्रार्थना, भक्ती, अनुभव घेता, आनंद घेतो, आशीर्वाद घेतात, तारण पावतात, आणि काही दिवसांनंतर काही छोट्या मोठ्या गोष्टीमुळे जेव्हा तुम्ही वचन वाचणं, ऐकणं, प्रार्थना करणं, शपथ पाळणं, पालकांशी संवाद करणं बंद करताना, तेव्हा तुम्ही फक्त तिथं नाही, तुम्ही ज्या येशू ख्रिस्तानं तुम्हाला विश्वासू म्हणून इथं पाचारण करून आणलेलं आहे, तुम्हाला देवानं आपले प्रिय मंडळी म्हणून निवडलेलं आहे, आणि जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी करता तेव्हा तुम्ही ना पास्टरचे, ना मंडळीचे, ना घरातले, तर तुम्ही देवाचे वैरी ठरता. आळशीपर काही का, देवाची वैरी ठरू नका. आणि म्हणून जो विश्वास पेत्रामध्ये, प्रियानो, पुन्हा मंडळी का त्याच्याला दिली? पेत्राला येशू आनंदाने म्हटला, अरे काही असू दे रे माझ्या मुला, तुम्हाला नाकारलंच ठीक आहे, पण तुला एक आनंदाची बातमी सांगतो, इकडे 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 इकडे, तुझा कान माझ्याकडे आण. पेत्रा, मित्र्या, पेत्रा, माझ्या मित्रा, तुला एक गोष्ट सांगू का रे? पुन्हा येशूने पेत्राला मिठी मारली असेल, पुन्हा तो स्पर्श झाला, पुन्हा तो येशूचा अभिषेक त्यांना झाला, पुन्हा तर येशू ख्रिस्ताचं ते पाचारण त्याच्या जीवनामध्ये त्याला आठवायला लागलं. आणि येशू कानात म्हणतो, आज गुड न्यूज काय माहिती, तुझ्यातला विश्वास नाहीसा होऊ नये म्हणून त्या सैतानाला मी सांगितलेलं आहे. कारण गव्हासारखं चालावं म्हणून सैतानानं तुम्हाला माझ्याकडे मागितलं. काळजी बरं काही का, बरेचदा काही संदेश कडक येतात, पास्टर काहीतरी बोलले किंवा मंडळीतले बहीण भाऊ तुम्ही रुसता फुकता. काळजी बरं काही का, सैतान तुम्हाला कधी कधी कठीण करतो, जड करतो. म्हणजे सैतान, माझ्या प्रियानो, तुम्हाला देव पण आणि सैतान चालत असतो, चालत तुमच्या विश्वासाला, तुमच्या प्रीतीला, तुमच्या पावित्र्याला. इकडे लक्ष द्या. हॅलो, चालत असतो देव. काय करतो? गव्हासारखं चालत असतो.
इकडे लक्ष द्या मावशी, इथं बघा. प्रियजनांनो, सैतान मलाही चालतो, तुम्हालाही चालतो. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट प्रभू येशू म्हणतो, तुम्हाला गव्हासारखं चालावे असं सैतानानं मागितलं आहे, परंतु तुमच्यातला विश्वास नाहीसा होऊ नये म्हणून मी त्या सैतानाला सांगितलं. प्रिय विश्वासणारे मंडळी हो, आज या जगामध्ये महत्वाची गोष्ट काय आहे तर विश्वास, देवावरला विश्वास, पवित्र त्याच्या वचनावरला विश्वास, तारणावरला विश्वास, स्वर्गावरला विश्वास, सार्वकालिक जीवनावरला विश्वास. विश्वास फार महत्वाचा आहे आणि हा विश्वास तुमचा कमी होऊ देऊ नका. आणि हा विश्वास वाढण्यासाठी बायबल काय सांगतं, विश्वास हा वाढतेने आणि वाढता देवाच्या वचनाने होते. जर माझ्या विश्वासाला बहीण भावानो देवावरला विश्वास, देवाच्या वचनावरला विश्वास, देवाने आमच्यासाठी दिलेल्या तारणाचा विश्वास, सार्वकालिक जीवनाचा विश्वास तुमचा कमी होऊ नये. एकमेकांवरला विश्वास, सेवकावरला विश्वास, मंडळीवरला विश्वास, शब्दावरला विश्वास, अनुग्रह अभिषेकावरला, पवित्र आत्म्यावरला विश्वास. हॅलो, जर तुमचा विश्वास कमी होऊ नये तर महत्वाची गोष्ट, तुम्ही देवाचं वचन ऐकायला कंटाळा करू नका, वचन वाचायला कंटाळा करू नका. कारण बायबल सांगतो विश्वास वाढतेने वाढता देवाच्या वचनाने हो. म्हणून देवाने अब्राहमाला आशीर्वाद दिला, कारण अब्राहम विश्वासू राहिला देवाशी. आपले पुत्र त्या वेदीवर अर्पण करीपर्यंत तो विश्वासू राहिला. त्याला माहित होतं देव इसाकापासून संपत्ती मला संतती देणार, इतका तो विश्वासू राहिला. नोहा संपूर्ण जगाने त्याला अविश्वासू, त्याला खोटारडं ठरवलं, तरी तर नोहानं तारू बनवण्यापर्यंत शेवटपर्यंत त्यानं तारू कडे फोकस केला आणि म्हणून त्याचा परिवार त्या तारूमध्ये विश्वासाने वाचलेला आहे. तुम्हापैकी एक जरी आई किंवा वडील किंवा तुमच्यातील एक व्यक्ती जर कुटुंबातली अविश्वासू झाले तर तुम्ही तुमच्या परिवाराचं तारण हरवून बसाल. हनोक एकटा होता पण विश्वासाने देवावर चालला, बोलला, राहिला. विश्वासाने त्याला लोकांतर नेण्यात आलं. और राहाब वेशा व्यवसाय करणारी पण देवाने पाठवलेल्या सेवकांचा, त्या जासुदांचा तिनं पाहुणचार केला, त्यांना त्यानं जतन करून ठेवलं, तिने तिला मार्ग सांगितला, सांभाळलं. बायबल मध्ये राहाबेशीचा उल्लेख आहे. राहाबेचं घराणं देवानं वाचवलं. प्रेज द लॉर्ड. मंडळी हो, आज तुमचा वैयक्तिक कौटुंबिक विश्वास कसा आहे? म्हणून हा यहुदा पत्र लिहिताना म्हणतो मला तुम्हाला तारणाविषयी लिहायचं होतं, परंतु त्या ठिकाणी तो काय म्हणतो, मला पवित्र जनांच्या एकदा स्वाधीन केलेल्या विश्वासाचे समर्थन करण्यासंबंधी तुम्हाला बोध लिहून पाठवण्याचे मला अगत्य वाटले. हॅलो, आज देखील देवाचा संदेश होय, तारण आम्ही टिकून ठेवलंच पाहिजे. तारण हा आमच्या जीवनातला पहिला चमत्कार आहे. परंतु विश्वास ज्या देवानं, ज्या येशूवर तुम्ही विश्वास ठेवल्यामुळे त्याचे पुत्रने कन्या झालेला आहात. येशू ख्रिस्त तुम्हाला विश्वासाचा उत्पादक लाभलेला आहे. तुम्ही विश्वासाने प्रार्थना करता, विश्वासाने भक्ती करता, विश्वासाचे लोक आहात. तर आजचा संदेश हा आहे की विश्वासू देवाबरोबर, मंडळीबरोबर, पत्नीबरोबर, पतीबरोबर, सेवकाबरोबर राहा आणि विश्वासाने प्रार्थना करा, विश्वासाने भक्ती करा, विश्वासाने शपथ पाळा, विश्वासाने अर्पण द्या. तुम्हाला देव पदरी निराशा देणार नाही, तुम्ही आशीर्वादित व्हा. हनुकासारखं आम्ही पण स्वर्गामध्ये जाऊ. प्रेज द लॉर्ड. जगात काही जलप्रलयासारख्या अनेक गोष्टी आल्या तर नोहासारखा आमचा परिवार वाचला जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. अब्राहमासारखं आम्ही निपुत्रिक राहणार नाही, पुत्रांनी कन्या आम्हाला लाभतील, वयोवृद्ध लाभेल आणि आम्ही दीर्घायुष्याने कल्याण आमचं होईल. प्रेज द लॉर्ड. जगाने जरी आम्हाला पापी ठरवलं राहाबेशीसारखं, तर आम्हाला घाबरण्याची गरज नाही. प्रेज द लॉर्ड. कारण आपला प्रभू येशू ख्रिस्त पाप्यावर प्रेम करणारा देव, पण पापाचा तो तिरस्कार करतो. आतापर्यंत झाले असतील पाप, झाले असतील अपराध, क्षमा मागा, पण पुन्हा पाप करू नका. ज्या येशू ख्रिस्ताच्या कृपेनं तारण मिळालेलं आहे ते तारण गमावू नका. जगातलं पद, जगातला सन्मान जगाला दाखवण्यासाठी घरात ख्रिस्ती आणि बाहेर फिरिस्ती, असं नाही चालायचं.
घरात ख्रिस्ती आणि बाहेर फिरिस्ती सगळंच चालतंय. तुमचं जीवन पाचारलेलं जीवन आहे. तुम्ही देवासाठी निराळे केलेले लोक आहात. म्हणून परमेश्वराचा संदेश तुम्हाला कळवलेला आहे. तारण महत्वाचं आहे, पण विश्वास फार महत्वाचा आहे. प्रियानो, राहिलेल्या गोष्टी आपण नंतर बघणार आहोत. कारण का तर प्रियानो, पुढच्या गोष्टी जर आम्ही विश्वासू नाही राहिलं तर पुढं या पत्रामध्ये अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. परंतु मी प्रॉमिस केल्याप्रमाणे प्रियानो हा संदेश इथं थांबवतोय की आज एवढंच शिकूया की तारण हा खरा चमत्कार आहे. पण आमचं तारण जगानं आणि सैतानानं हिरावून घेऊ नये म्हणून देवाच्या वचनाप्रमाणे चाला. जगाच्या रहाटीप्रमाणे हलो इकडे काम द्या, जगाच्या रहाटीप्रमाणे चालू नका, जगाच्या नियमानं चालू नका आणि तारण हरवू नका. ज्या परमेश्वरानं तुम्हाला आपला पुत्र येशू ख्रिस्त विश्वासाचा उत्पादक दिलेला आहे, तो तुमचा आणि माझा आशेचा देव आहे. त्याच्याशी विश्वासू राहा. विश्वासानं प्रार्थना करा, सगळ्या प्रार्थनेचं उत्तर मिळेल. विश्वासानं भक्ती करा, तो पवित्र आत्म्याचा अभिषेक करेल. गुडघ्यावर येऊन देवाचा दावा करा. मंडळी म्हणून प्रार्थना करा. जे काही तुम्ही नोकरी कष्ट श्रम करता त्याचा अर्पण दशांश विश्वासानं देवाला द्या. चांगलं पेरल्यानंतर चांगलंच तुम्ही कापणी करणार आहात. अरो अब्रामासारखं आयुष्य आम्हाला मिळेल. नोहासारखा आमचा परिवार सुरक्षित असेल. हनोकासारखं आम्ही लोकांतरी घेतलं जाईल. जगाने तरी आम्हाला पापी ठरवलं राहत विषयासारखं तरी आम्ही नाश पावणार नाही. काळजी फरक आहे का? विश्वास करा बहीण भावांनो. आज तुम्ही स्वतःचं परीक्षण करा. तुम्ही देवाचे प्रिय पवित्र निवडलेले पाचारण केलेले लोक आहात. फक्त संदेश ऐकण्यासाठी देवानं तुम्हाला इथं आणलेलं नाही. परमेश्वराचे पवित्र प्रिय लोक आहात. काही असू दे, गरिबी असेल, येणाऱ्या दिवसात परमेश्वर तुम्हाला समृद्ध करेल. काही आजारपण असेल, देव त्या आजारातून पण तुम्हाला वाचवेल. बरीच चिंता काळजी असेल, परमेश्वर तुम्हाला पुरवठा केल्याशिवाय राहणार नाही. परंतु जे विश्वासाचं जीवन आहे ते तुमचं नीतिमत्व आहे. कारण तुम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला. हे तुम्हाला, तुम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला हे तुम्हाला आणि मला नीतिमत्व प्राप्त झालेलं आहे. आज जग आम्हाला काय देतं? मान सन्मान पद निवडून आणून, आणि हे काही महत्वाचं नाही. परंतु आज आम्हाला शेवटपर्यंत तिथं जाण्यासाठी काय पाहिजे आहे तर येशू ख्रिस्तावरील विश्वासानं प्राप्त होणारं नीतिमत्व 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 पाहिजे. टाळ्या वाजवून देवाला धन्यवाद. देवा करू, देवा तुम्हाला अब्रामासारखं वयोवृद्धी आणि तुमचं कल्याण करू आणि तुम्हाला आशीर्वाद आणि आयुष्य लाभो. परमेश्वर तुम्हाला नोहाच्या परिवारासारखा तुमचा परिवार सुरक्षित ठेवू. या जगामध्ये जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त येईल, ज्या हनोकाला परमेश्वर लोकांतर नेलं, परमेश्वर तुम्हाला आणि मला स्वर्गाच्या राज्यात नेण्यासाठी आमची तयारी करू. जरी जगानं आमची निंदा छळ केला, आम्हाला पापी ठरवलं, तर ज्या परमेश्वरानं रहाबेशाच्या घराण्याला वाचवलं तो परमेश्वर आम्हाला वाचवू. देव तुम्हाला आशीर्वादित करू. या आपण आपल्या जागेवर उभं राहूया. कोणी कुणाशी बोलू नका. जे वचन आलेलं आहे ते फार महत्वाचं आहे. डोळे बंद ठेवा, डोळे बंद ठेवा. आज त्या परमेश्वराजवळ प्रार्थना करा. डोळे बंद ठेवा. लोक इकडे तिकडे माना फिरवतात. ती लेकरं फिरू नका बाळांनो, बसा शांत. पश्चाताप करा. डोळे बंद ठेवून आजच्या संदेशाबद्दल प्रभू येशू ख्रिस्ताजवळ मागा. पहिल्यांदा आभार माना की परमेश्वर येशूच्या नावात मी आभार मानितो की जसं अब्रामाने देवावर विश्वास ठेवला, नीतिमत्व त्याला गणलं गेलं, तसं ते परमेश्वरा म्हणा की परमेश्वरा मी तुझा आभार मानितो, येशू ख्रिस्तावरील विश्वासानं तुम्हाला नीतिमान केलेला आहे. तुमचं नीतिमत्व येशूवरील विश्वासानं तुम्हाला प्राप्त झालेलं आहे. तुम्ही देवाला प्रिय आणि पवित्र आणि देवानं पाचारलेली मंडळी आणि लोक त्याचा विसर पडू देऊ नका. तुमच्या जीवनामध्ये
येशू ख्रिस्तावरील त्याच्या कृपेनं तुमचं आणि तुमच्या घराण्याचं तारण झालेलं आहे. तारण हे येशू ख्रिस्ताच्या कृपेनं झालेलं आहे आणि हा तुम्हाला प्राप्त झालेला मोठा चमत्कार आहे. ते तारण म्हणजे तुम्हाला मरणातून, मरणाच्या भयातून मुक्ती मिळालेला आहे. दुसऱ्या मरणाची बाधा येशूच्या नामात तुमच्या जीवनातून निघून गेलेली आहे. आता अग्नी आणि गंधकाचं सरोवर तुमच्या आणि माझ्या वाटेला येणार नाही. होय प्रियानो, यासाठी आम्हाला ज्या परमेश्वरानं विश्वासू असं नेमलेलं आहे, तो विश्वास, देवावरील तुमचा विश्वास, प्रभू येशू ख्रिस्तावरला विश्वास, एकमेकावरला विश्वास, त्याच्या वचनावरला विश्वास, त्याच्या पवित्र आत्म्यावरला विश्वास, त्याच्या भक्तीमध्ये विश्वास तू जतन करून ठेवा. आज येशू ख्रिस्ताला विश्वासानं म्हणा, येशू मी तुझ्यावर विश्वास ठेवेन, मी विश्वासू जीवन जगेन, मी विश्वासानं प्रार्थना करेन, मी विश्वासानं भक्ती करेन, मी विश्वासानं अर्पण देईन, मी विश्वासानं शपथ पाळेन. प्रिय, तुमच्या मुखाची कबुली आज करा, कारण विश्वासाचा देव आहे. येशू विश्वासाचा उत्पादक आहे. तुम्ही जे काही विश्वासानं मागता ते प्रभू तुम्हाला देईल. जे विश्वासानं केलेलं अर्पण स्वर्गामध्ये पोहोचेल. आज तो परमेश्वर येशू ख्रिस्ताच्या द्वारे तुम्हाला नीतिमत्व तुम्हाला त्यानं दिलेलं आहे. तो अब्राहमासारखा तुम्हाकडे पाहतोय. कदाचित तुम्ही अब्राहमासारखे रिकामे असाल, पोटचं फळ नसेल किंवा श्रमाची फळ टिकत नसेल किंवा तुमचे लोक तुम्हाला दोष देत असतील. आज तो परमेश्वर ज्याने अब्राहमाला अभिवचन दिलं, अब्राहमा तुझी संतती मी आकाशातल्या ताऱ्यात की वाळूच्या कणेत की वाढवेन. आज तो परमेश्वर माझ्या बंधू बहिणीनं तुम्हाला अभिवचन देत आहे. तू आपल्या श्रमाचं फळ खाशील, तू सुखी होशील. आज तो परमेश्वर तुमच्या श्रमाचं फळ तुम्हाला देण्यास तयार आहे. अब्राहमाने देवावर विश्वास ठेवला. आज तुम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा. येशूच्या द्वारे विश्वास करून प्रार्थनेत मागा, तो तुम्हाला देईल. नोहाला देवानं गुपित सांगितलं. आज तो परमेश्वर तुम्हाला गुपित सांगत आहे. या जगामध्ये अनेक चढ उतार आणि अनेक बऱ्या वाईट गोष्टी घडणार आहेत. जगात दुष्काळ येईल, पण तुमच्या घरात अन्नधान्याची रेलचेल असेल. नैसर्गिक आपत्ती येईल, पण तुम्ही निरोगी असाल. या जगामध्ये अनेक उलथापालथ होणार आहे, परंतु तुम्ही स्थिर असणार आहात. विश्वास करा बहीण भावांनो, नोहाच्या परिवारासारखं परमेश्वर येशू ख्रिस्ताच्या या दारूमध्ये, मंडळीमध्ये तुम्हाला सुरक्षित ठेवू इच्छित आहे. मंडळीच्या बाहेर जाऊ नका. जगाच्या गोष्टी मंडळीत आणू नका. जगाच्या चालचलुडीप्रमाणे वागू नका. जग आणि जगाची वासना नाहीशी होत चाललेली आहे, परंतु जो देवाच्या इच्छेप्रमाणे वर्ततो तो सर्व काळ वाचला जाणार आहे. वेळ लवकर आलेली आहे. परमेश्वर हनोकाला लोकांतरी नेलं. तोच परमेश्वर पुन्हा एक आपल्या पुत्राला जगामध्ये पाठवून देत आहे. येशू येत आहे प्रियानो. त्याच्या आगमनाची चाहूल लागलेली आहे. पहा, तो येत आहे. त्याची वाणी लवकर होणार आहे. आम्हाला पण लोकांतरी जायचं आहे, कारण त्यानं आम्हाला अभिवचन दिलेलं आहे. येशू म्हणतो, जिथं मी आहे तिथं तुम्ही असावं ही माझी इच्छा आहे. प्रियाने, जग नाशाकडे चाललेलं आहे. प्रियानो, जग आणि जगातले लोक नाश पावत आहेत. आज तुम्ही मी ईश्वर विश्वासानं तारण पावलं, हा मोठी गोष्ट आहे. जीवन पावलं मोठी गोष्ट आहे. मिळालेलं तारण हरवू नका. मिळालेलं नीतिमत्व हरवू नका. आपल्या पतीशी विश्वासू राहा, आपल्या पत्नीशी विश्वासू राहा, आपल्या आई वडिलांशी विश्वासू राहा, देवाशी विश्वासू राहा, सेवकाशी विश्वासू राहा, मंडळीशी विश्वासू राहा. बस झालं. अभक्तीनं वागणं, अमंगल गोष्टी खाणं, वागणं, सदोम आणि गमोराचा नाश झाला.
देवदूत देखील पतन पावले. अनेक जगित गोष्टी आम्हाला नाशाकडे नेत आहे, पण आनंदाची गोष्ट ही आहे, येशू ख्रिस्ताने आम्हाला जीवनात आणलेला आहे. प्रार्थना करा. 2 मिनिटं तुमच्यासाठी वेळ देत आहे. पश्चाताप करून आभार मानून प्रार्थना करा. थँक्यू जीसस. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. प्रभू तुझ्या लोकांच्या प्रार्थना आहे, क्षमा कर, सहाय्य कर, नवीन जीवन जगण्याचा येशू यांचं सहाय्य कर. तुझ्या कृपेमध्ये ठेव प्रभू येशू. क्षमाशील जीवन, पवित्र जीवन, आनंददायी जीवन जगण्याचं आहे. सुरक्षित ठेव प्रभू आणि तुझं गौरव. तू वो खुदा नहीं मुझको दर्द देकर खुश हो जाए, तू वो पिता नहीं मुझको दर्द देकर चैन से सो जाए. अबा खुदा तू है मेरा, अबा पिता तू है मेरा, अबा खुदा तू है मेरा, अबा पिता तू है मेरा. कि मैं खुश तो तू खुश होता है, मैं भी रोऊं तो तू भी रोता है, मैं खुश हूँ तो तू खुश होता है, मैं भी रोऊं तो तू भी रोता है. अबा खुदा तू है मेरा, अबा पिता तू है मेरा, अबा खुदा तू है मेरा, अबा पिता तू है मेरा, अबा खुदा तू है मेरा, अबा पिता तू है मेरा. चोट मुझको लगे, दर्द तुझको होता है, मेरे आंसू के पहले तेरा आंसू बहता है, मेरे आंसू के पहले तेरा आंसू बहता है. हाथों को थाम कर मुझको चलाता है, अपनी बाहों में मुझको उठाता है, अपनी बाहों में मुझको उठाता है. अबा खुदा तू है मेरा, अबा पिता तू है मेरा, अबा खुदा तू है मेरा, अबा पिता
सर्वाधीश परमेश्वरा, स्वर्गीय पित्या, येशूच्या प्रिय पवित्र नामामध्ये आज या पवित्र स्थानी आम्ही सर्व मिळून तुला धन्यवाद देतो. तुझी सुमधुर वचन, तुझी पवित्र वचन, जीवनाचा हा मांडणा आमच्या मनाच्या नवीनीकरणासाठी, आमच्या आत्म्याच्या परिवर्तनासाठी तू पाठवलेला आहेस. हो येशू, तू पवित्र आणि जिवंत असा ख्रिस्त आहेस. तुझ्याशिवाय जगामध्ये आमचं दुसरं कोणी नाही प्रभू. तो मला मरणातून काढून येशू जीवनात आणलेला देव आहेस. तू आमच्या जीवनातील अमंगळ, अशुद्ध, अपवित्र गोष्टी काढून आम्हाला येशू तुझ्या रक्ताने धुवून तू शुद्ध केलेला देव आहेस. प्रभू येशू, आभार मानितो की तू आम्हाला आपले प्रिय, पाचारलेले, तारण पावलेले असे जिवंत लोक मंडळ या नात्यानं प्रभू येशू तू रचलेला आहेस. येशू राजा हीच मंडळी तुझी वधू आहे प्रभू. मी प्रार्थना करतो येशू ख्रिस्ता माझ्या पित्या, या प्रत्येकाला शुद्ध, पवित्र, निर्मळ राहण्यास सहाय्य कर. प्रवेशाच्या वचनाप्रमाणे जसं अब्रामाचं विश्वासाच्या द्वारे तू कल्याण केलंस प्रभू, येशू तुझ्या नामावरील विश्वासामुळे आम्हाला प्राप्त झालेल्या हे नीतिमत्व, धार्मिकता प्रभू टिकून राहा म्हणून तू आमचं सहाय्य कर. प्रवेश तुझ्या कृपेनं आम्हाला तारण प्राप्त झालेलं आहे. या प्रियजनांना प्राप्त झालेलं येशू तुझ्या कृपेने हे तारण टिकून राहा म्हणून यांचं सहाय्य कर. जग आणि जगातल्या गोष्टी प्रवेशांच्या वैयक्तिक, कौटुंबिक जीवनावर येऊ देऊ नकोस प्रभू. प्रवेश जसं नोहाच्या तारूत परमेश्वर तू होतास मग त्याच्या कुटुंबाचा जलप्रलयानं नाश झाला नाही प्रभू. हा संदेश ऐकणाऱ्या प्रत्येकाला येशू मंडळीमध्ये, या तारूमध्ये तू आणलेला आहेस माझ्या येशू ख्रिस्ता, आणि म्हणून आज आमचा बचाव झालेला आहे. आम्ही मंडळीच्या बाहेर असू नये म्हणून बापा येशू ख्रिस्ता, हा संदेश ऐकणाऱ्या प्रत्येकावर तू सहाय्य कर. तुझ्या कृपेच्या या काळामध्ये प्रत्येकाला येशू या तारणाच्या तारूमध्ये सुरक्षित ठेव देवाशी प्रार्थना करतो. पवित्र येशू, धन्यवाद देतो. जसं हनोकानं तुला संतुष्ट केलं, तो विश्वासू राहिला. प्रभू आम्हाला शेवटपर्यंत येशू विश्वासानं जीवन जगण्यास आहे. या प्रियजनांच्या प्रार्थना, विश्वासानं केलेल्या प्रार्थना, विश्वासाची भक्ती, विश्वासानं दिलेलं अर्पण येशू प्रभू तू स्वीकारून त्यांचं सहाय्य कर. प्रभू येशू, जेव्हा तू येशील प्रभू नव्या नगरी यरुशलेमात सार्वकालिक जीवनामध्ये प्रभू आम्ही असावं म्हणून तू आमचं सहाय्य कर. आभार मानितो या संदेशाबद्दल की होय प्रभू येशू, तारण तर दिलेलं आहेस, पण बापा येशू ख्रिस्ता जो विश्वास आमच्यामध्ये तू घातला आहेस त्याबद्दल धन्यवाद देतो माझे येशू. आजपासून येशू आम्ही विश्वासानं प्रार्थना करण्यास, विश्वासानं भक्ती करण्यास, विश्वासानं प्रभू तुझ्याबरोबर चालण्यास या प्रियजनांचं तू सहाय्य कर. या देशामध्ये तुझी शांती असू दे, या राज्यामध्ये तुझी शांती असू दे. देशातल्या प्रत्येकाला प्रभू अन्नधान्य, वस्त्र, निवारा तू देऊन तृप्त कर. उत्तम असा पाऊस पडू दे माझे येशू. चांगल्या प्रकारे धान्य जमिनीतून उगवून येऊ दे माझे येशू. प्रभू येशू तू दया कर. मी प्रार्थना करतो विश्वास धरून येशू राजा, पुष्कळ चांगला पाऊस या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये पडू दे प्रभू येशू. चांगला अन्नधान्याची रेलचेल होऊ दे. गरिबी, दारिद्र्य, शाप, बंधन येशूच्या नावात निघून जाऊ दे. प्रभू येशू मी प्रार्थना करतो तुझी शांती आणि प्रभू येशू तुझा आनंद प्रत्येकाला दे प्रभू, आणि आमच्या जीवनाद्वारे तुझं गौरव होऊ दे. सर्व आदर, सन्मान, महिमा तुला देऊ. आभारासहित प्रार्थना येशूच्या नामात केली नाही पिता, आमेन. देव आपल्या सगळ्यांना आशीर्वाद देतो.